आता गेला पेपर आपण कॉन्सेप्च्युअल जास्त हे केला, बट ऑब्वियस भारत थोडासा फॅक्च्युअल असणारच आहे. हा मोर ऑफ 50% पेक्षा जास्त फॅक्च्युअल होता नाहीये पर्याय फॅक्ट्स उचलण्याशिवाय. पण ठीक आहे, फॅक्ट्स फार काही बेसिक आता मी तुम्हाला एलिमिनेट करून सांगतो की फार टिपिकली फॅक्ट्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्याला कमी फॅक्ट्स मध्ये लॉजिक वेने ते जायचंय, तसाचा उल्लेख मी करत नेतो. ओके, त्याने तुम्हाला हे होईल. मुद्दाम याच्यात थोडे ऍग्रीचे प्रश्न कमी होते, पण ऍग्रीचे प्रश्न कधी आता आपण प्रश्न शिल्लक नाही राहणार माझ्याकडे. पुढच्यातून 5 का 4 पेपर घ्यायचे तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह, तिथे प्रश्न घ्यावा लागेल ना. सगळे प्रश्न जर इथे एक्सपोज झाले ना तर मग वेच उरत नाही काय प्रश्न काढण्यासाठी. ठीक आहे, फिजिकलचे निघू शकतात बरेच, थोडे थोडे सिमिलर वे फिजिकल कन्सेप्च्युअल आहे, पण इंडियाला परत प्रश्न आहे. पुढची टेस्ट आहे महाराष्ट्राची. आता महाराष्ट्र याच्यापेक्षा फॅक्च्युअल असणार आहे, हे लक्षात घ्या. कारण विचारतोच काय तो फॅक्च्युअल वेने विचारला जातो महाराष्ट्र, मग त्या अँगलनी लक्षात घेऊ. ठीक आहे, तर आपण आता जिथं आहे तिथे डिस्कस करूया. सोप्या सोप्या गोष्टी आहे बघा. खालील भूरूपांचा त्यांच्या निर्मितीनुसार योग्य असणारा क्रम पर्यायामधून निवडा. क्रोनॉलॉजी सांगितली आहे अकॉर्डिंग टू द फॉर्मेशन ऑफ द लँडफॉर्म्स. सांगाल मला उत्तर सांगाल पहिले. उत्तर काय सांगा पहिलं. करेक्ट, काय उत्तर आहे 2. आता याच्यात सगळ्यात लक्षात ठेवायचं, आमचं सगळ्यात जुनं काय येईल याच्यातलं अरवली. काय येईल अरवली. आणि सर्वात नवीन काय येईल जर इथं, तर काय येईल तुमचं सांगा इथं शिवालिक. आता इथं जर फॉर एक्झाम्पल, फार सिंपल आहे क्रोनॉलॉजी लक्षात घ्यायचंय. पहिले आमचा अरवली तयार झालाय, त्यानंतर काय झालंय सह्याद्री तयार झाला, त्यानंतर काय होतं आमचं दख्खनचं पठार तयार झालं. आणि मग ज्या काही आम्ही 3 रेंजेस म्हणतो हिमालयाच्या, ज्याला टर्शरी गिरिजनाचा कालखंड टर्शरी किंवा पिरियड असा त्याला शब्द सुद्धा वापरला जातो. जर तुम्ही हे केला तर टर्शरी म्हणजे कुठला असतो तुमचा, तो मेसोझोईक इरामध्ये येतो. मग सेनोझोईक इरा वगैरे त्याचे येईल मी आला तर त्या संदर्भ. पण तिथं 3 जे आमचे हिमालयाचे रेंजेस आहेत त्यातली पण ओल्ड कुठली आहे तुमची ग्रेटर हिमालय. देन देर इज द मिडल अँड कुठली आहे सगळ्यात ही आउटर आणि शिवालिक म्हणजे काय सगळ्यात न्यू आहे. म्हणून हा भाग लक्षात घ्या. सपोज याच्यात उत्तर भारतीय मैदान असतं, तुम्ही काय केलं असतं. उत्तर भारतीय मैदाने हा जर ऑप्शन याच्यात असता म्हणजे याच्यामध्ये, उत्तर भारतीय मैदान कुठे घेतलं असतं तुम्ही क्रोनॉलॉजीमध्ये. सगळ्यात लास्ट. इट्स अ क्वार्टरनरी, बरोबर ना. सगळ्यात अलीकडच्या काळात निर्माण झालेलं भूरूप आणि स्टील इट इज डिपॉझिशन ऑन. ओके, हा अजूनही काय डेव्हलप होणारच काय आमचा भाग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन एक मी सांगून ठेवतोय की परत म्हणजे पहिले आपल्याला काय व्हायला लागलाय, पश्चिम घाट तयार झाला. पश्चिम घाटाने जो तयार होऊन इकडे काय केलाय तुमचा हा उंच चढ तयार केला, त्यातलं ओल्कॅनिक इरप्शन, आणि म्हणून हा लावारस तुमचा कुठे पसरत गेलाय पश्चिमेकडून पूर्वेकडे. बट ऑब्वियस दख्खनचं पठार हे नंतर तयार झालंय कोणाच्या, पश्चिम घाटाचा. हा सुद्धा भाग लक्षात द्यायचा आहे. आणि भारताचं आता 2013ला हा प्रश्न पडला होता राज्यसेवेला. ज्यावेळेस राज्यसेवा चेंज झाली होती तेव्हा त्यांनी 3च भूरूप दिले होते. त्याच्यात एक दिलं होतं तुमचं उत्तर भारतीय मैदान, त्यात दिलं होतं हिमालय, आणि दिलं होतं तुमचं कुठलं द्वीपकल्पीय पठार. या 3 याचं काय विचारलं तुम्हाला क्रोनॉलॉजी. 2013चा प्रीचा पेपर सांगतो राज्यसेवेचा. आणि 3 याच्यात तर आम्हालाच माहिती द्वीपकल्पीय पठार इज द ओरिजिनल लँडफॉर्म दॅट वॉज असोसिएटेड विथ द गोंडवाना लँड. ते गोंडवाना ओरिजिनलच आहे ना. पण द्विकल्पीय पठारावर पण वेगवेगळे काय झालेले आहे भूरूप क्रिएट झाली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. बट ऑब्वियस हिमालय नंतर आणि उत्तर भारतीय मैदान सगळ्यात लेटेस्ट आहे, नवीन आहे. म्हणून क्रोनॉलॉजीचा क्रम आपण काय करायचा आहे लक्षात ठेवायचं. इज इट क्लिअर. नाउ नेक्स्ट. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकावर असून अल्जेरिया देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतानंतरचा देश आहे, म्हणजे 8वा क्रमांक असेल. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.42% एवढे क्षेत्र व्यापले आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,200 चौरस किलोमीटर आहे. थोडं फॅक्च्युअल आहे. काय याचं उत्तर योग्य विधान अ ब क तिन्ही बरोबर आहे. हे चुकलंय का, हा प्रश्न आता आयोगाने कसं उचललं ते पण मी सांगून ठेवतो. मग मी त्यात काय मिक्स केलं हे पण सांगतो. भारत बट ऑब्वियस 7वा आहे. देर इज रशिया, देर इज कॅनडा, USA, चायना अँड काय असेल तुमचं ब्राझील, ऑस्ट्रेलिया. पण अल्जेरिया नाहीये तुमचा. भारतानंतरचं कोण येतं अर्जेंटिना, कझाकिस्तान आणि अल्जेरिया इज द 10th पोझिशन, 10व्या पोझिशन. त्यात त्यांनी अल्जेरिया आणि कझाकिस्तान टाकून तुम्हाला प्रश्न विचारला, राज्यसेवेच्या पळून गेलेला आहे. ज्याच्यामध्ये खालील 4 देशांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावा. त्यातले पहिले 2 देश कुठले उचलले, भारताच्या आधीचे, भारत नव्हताच त्या ऑप्शन मध्ये. आणि खालचे 2 कोणी उचलले, कझाकिस्तान आणि अल्जेरिया त्यांनी उचललेलं. तुम्ही जर मागच्या PYQ मध्ये गेले असा एक प्रश्न सापडतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल, 8व्या नंबरला कोण येतं अर्जेंटिना, 9व्या नंबरला कोण येईल कझाकिस्तान, आणि 10व्या नंबरला कोण येईल अल्जेरिया. हे लक्षात घ्यायचं. लहान तुम्हाला माहिती आहे व्हॅटिकन सिटी, मोनॅको, नारू वगैरे हे सगळ्यात हे काय. 2.42 पृथ्वीच्या मी परत सांगतोय. आता हे स्टेटमेंट कुठे काढलंय, तर जुना UPSC एक प्रश्न आहे त्यातनं स्टेटमेंट उचललेलं आहे. त्यात त्यांनी काय सांगितलंय 0.57 बरोबर पृथ्वीवरील एकूण लँडमास ज्याला घेतली जमीन, पृथ्वीवरील जमिनीच्या काय 2.42%. आपले पुस्तकं सरसकट मांडणी करून मोकळे होतात,
पृथ्वीवर जमीन पण आहे, पृथ्वीवर जल पण आहे. आणि पृथ्वीच्या एकूण जमिनीपैकी 71% काय तुमचं जल आहे, 29% फक्त काय जमीन आहे. आणि त्या 29% जर 100% जर कन्सिडर केला तर त्यातलं किती येतं फक्त 2.42. पण एकूण जेव्हा पृथ्वीचा विचार करतो 0.57. म्हणजे दोन्ही काय फॅक्च्युअली इनकरेक्ट. फक्त काय त्याच्यात ऑप्शन ही लोकांचं बरोबर आलंय. गुड. बोनस प्रश्न लवकर द्या, त्याला काही नाहीये आता. ठीक आहे, त्याच्यात नाहीये. फक्त ठीक बरोबर नाही कळलं ना. सागरी काय शब्द वापरला त्यांनी, पर्यावरण कार्य विरुद्ध दिशेने असता दर्शवणारा सागरी सीमा. ठीक आहे, थोडं इथं मागं पुढे झालेलं आहे की झालेलं आहे ते थोडंसं उचलून परत इकडे चेक करायचं. आयोगाची भाषा असते इफ यू आर देअर कन्फ्युज बिटवीन आयदर डेटामध्ये इन बोथ लँग्वेज, म्हणजे दोन लँग्वेज मध्ये. सो प्लीज सेकंड लँग्वेज शुड बी कन्सिडर. आपल्यात पहिली कन्सिडर करायची, कुठली करायची पहिली, कारण की आपला ओरिजिनल पेपर मराठीत तयार होतो आणि मग तो ट्रान्सलेट थोडी गडबड होऊ शकते. तर माहित नाही अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज आहे टाकलं, ठीक आहे, अँटी क्लॉक वायर झालं ते हरकत नाही, पण तुम्हाला समजू शकतं. हा, तर इकडून जर आम्ही भारत घेतला तर बट ऑब्वियस हा काय आला तुमचा इकडे पाकिस्तान, इथं आलं मालदीव, श्रीलंका, मग काय आलं इंडोनेशिया, मग काय आलं म्यानमार आणि मग बांगलादेश. किती देशांसोबत लागली आपली सागरी सरहद? 6 देशांसोबत आहे. फक्त एक लक्षात घ्यायचंय, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन, मी शॉर्ट मध्ये लिहितो, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉ ऑन सी, या करारानुसार ह्या सगळ्या सीमा तयार करण्यात आला. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉ ऑन सी, किंवा त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात UNCLOS असं त्याला शॉर्ट मध्ये उल्लेख करता. याच्या अनुषंगाने सागरी सीमा वगैरे आखण्यात आली. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की जेव्हा सागरी सीमा वगैरे असा हा आखण्याचा प्रकार केलेला आहे, तर 12 नॉटिकल माईल काय तुमची, बरोबर ना, तुमच्या समुद्रापासनं 12 नॉटिकल माईल काय असते तुमची सागरी सीमा. त्याला तुम्ही म्हणताय, त्याला तुम्ही टेरिटरी झोन ऑफ दॅट कंट्री असं सुद्धा संबोधलं जातं. काय म्हटलं जातं? टेरिटरी झोन. त्याच्यानंतर जर पुढचं जर आलं तर साधारणतः 24 नॉटिकल माईल पर्यंत याला मिटिगेशन झोन म्हणतात किंवा कॉन्टिन्युएन्सी झोन्स. आणि याच्यात तुमचे एक्साइज वगैरे याच्यावर त्याच्यावर काय असते, बंदी असते. किंवा तुम्ही कशात तुमचे नेव्हल एक्झरसाइज करायचे आहे, या नेव्हल एक्झरसाइज सुद्धा कुठे करायचे असते, इथं. आणि याच्या पुढे बियॉन्ड 200 नॉटिकल माइल्स EEZ एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन. आणि आपल्या भारतातलं, आपल्या महाराष्ट्राच्या जवळचं मुंबई हाय 175 का 176 किलोमीटर, बरोबर आहे, ते कुठे तुमच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये आहे. मग हे सगळं कोणी दिलंय करून? या लॉनी तयार केलेलं, लक्षात घ्यायचं. याच्या आधारे ते काय नॉटिकल माइल्स क्रिएट करण्यात आलेले आहे. हा सुद्धा इथं भाग जातो, लक्षात ठेवायचं. डन. नाउ नेक्स्ट, पूर्व किनारा. 3 स्टेटमेंट आहे. पूर्व किनारा उथळ स्वरूपात असल्याने या किनाऱ्यावर वाळूचे दांडे आणि पुळण निर्माण झालेले आहे. ओके, त्याला ऑफशोर बॅरियर्स म्हणतात. याला पुळण म्हणजेच काय बीचेस. उथळ स्वरूपाच्या पूर्व किनाऱ्यामुळे या किनाऱ्यावर चिल्का आणि पुलिकत सारखे खाजण सरोवरे, दॅट इज द, ज्याला मी बॅकवॉटर किंवा लगून असं म्हणतोय. आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पृथ्वीच्या उत्पत्ती काळात सर्वात अलीकडच्या काळातील भूरूपांच्या निर्मितीपैकी एक आहे. म्हणजे सगळ्यात अलीकडचा भाग आहे तो भारताच्या याच्या एकूण भूरूपांपैकी. असे 3 स्टेटमेंट दिले. सांगू शकेल का पहिले उत्तर काय आहे? काय दिलं? योग्य विधान ना, सांगा. यस, ऑल ऑफ द अबव करेक्ट. फक्त जाता तेवढंच लक्षात ठेवायचं आहे की आमचा 2 किनारे जर विचार केले तर हा जो किनारा आहे आमचा, हा याला कोस्ट ऑफ सबमर्ज म्हणतात, सबमर्ज. आणि याला काय म्हणतात? कोस्ट ऑफ इमर्ज. कोस्ट ऑफ इमर्ज हा वर उचलला गेलेला भाग आहे, हा खचलेला भाग आहे. हा खचलेला आहे म्हणून पश्चिम किनाऱ्यावर काय आहे? खोल किनारा आहे, दंतूर आहे, नैसर्गिक बंदरे जास्त तयार झालेली आहे. या भागात त्रिभुज प्रदेश त्यामुळे तयार झालेला, उथळ असल्यामुळे गाळ तिथं अडतो. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. हा यातला बेसिक डिफरन्स आहे, इतकं लक्षात घ्यायचं आहे. आणि हा इथं नैसर्गिक बेट वगैरे सांगितलंय, तर हा सबमर्ज आहे, हा काय इमर्ज, वर उचलला गेला. आणि दोन्ही काय ते व्हर्टिकल मुवमेंट्स आहे, ज्या स्लो मुवमेंट्स वगैरे आपण मागच्या वेळेस डिस्कस केल्या होत्या. त्याचाच एक एक्झाम्पल इथं क्लासमध्ये मुलांना माहित असेल, आपण लिहिले होते एक्झाम्पल्स म्हणून वर खाली जाताना याच्यात जे एंडोजेनिक फोर्सेसच्या वेळेस, त्यावेळेस आपण लिहिलं होतं. त्याचं ऑल ऑफ द अबाव. ओके, अलीकडच्या काळातला निर्मितीपैकी काय म्हणतात? बिकॉज इथं अजूनही गाळ डिपॉझिट होत आहे ना. तुमच्या गंगा असेल, महानदी असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, पेन्नार असेल, वैगई असेल, कावेरी असेल, या नद्या काय करत चालल्या? गाळ डिपॉझिट करताय. तर स्टील डिपॉझिशन इज कंटिन्यू, म्हणजे गाळाचं संचयन चालू आहे, म्हणजे जे डेव्हलपमेंट काय अजूनही सुरू आहे. म्हणून याला अलीकडच्या काळातील सर्वात देशातला समजला जातो. हा पण एक भाग लक्षात घ्या. पटकन सांगा रेषा, काय सांगतात? सोपा आहे हा प्रश्न. काय याचं उत्तर? दोन. बट ऑब्वियस ही काय असणार आहे? कावेरी. बरोबर आहे. ही कसली असली? महानदी. ही काय असणार तुमची? तापी. आणि इकडे काय असणार आहे? लुनी.
ओके 2. फक्त एक जाता जाता लक्षात घ्यायचं आहे, कावेरीचा उगम कुठं? तळ कावेरी, कुर्ग नावाचा जिल्हा आहे कर्नाटक, किंवा ब्रह्मगिरी डोंगर. पटपट सांगा. त्यानंतर पुढलं कुठलं येईल? महानदी. कुठे आहे महानदीचा उगम? नागपूरचं पठार. कुठला प्रदेश? दंडकारण्यमध्ये जाते ती. ऍक्च्युअली दंडकारण्यमध्ये वर थोडीशी हे करते आणि खाली दंडकारण्यमध्ये येते. वर नागपूरचं पठार आहे ना, तिथं ती उगम पावते, ती लक्षात घ्यायला लागेल. 851 वगैरे काय असेल, तापी सगळ्यांना माहिती आहे, मुलताई, बैतूल वगैरे, आणि लास्ट काय असणार तुमची? लुनी, अजमेर डोंगर. त्या अजमेर डोंगर मध्ये जस्ट हे करायचं, याच्या लांबी रुंदी वगैरे बघून ठेवायच्या. सोप्या नद्या आहे, या सुद्धा लक्षात घ्यायचं. नेक्स्ट, खालीलपैकी योग्य विधान निवडा. नर्मदा नदी ही सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी असून या नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात अमरकंटक पर्वतरांगेत झालेला आहे. नर्मदा नदी देशातील 5वी सर्वात मोठी नदी असून गुजरातमधील सर्वात लांब नदी म्हणून वाहते. आणि नर्मदा नदी महाराष्ट्र गुजरातमध्ये वाहत जाऊन पुढे कच्छच्या खाडीमध्ये जाऊन मिळते. मला याचा आन्सर सांगा. सांगा. 4. केवळ अ आणि काय चुकलेलं आहे? कच्छची खाडी नाही आहे. कुठली खाडी आहे? खंबात. बरोबर आहे. ती आता लक्षात घ्यायचं. ठीक आहे, नर्मदा ही महत्वाची आहे. आता फक्त मी सांगतो, नर्मदेचा सर्वात जास्त प्रवाह एमपी मध्ये. नर्मदा सर्वात जास्त प्रवाह एमपी, सेकंड इज गुजरात, अँड देन इज महाराष्ट्र. पण जे नर्मदा लवाद आहे, मला वाटतं आता जी मला डेट आठवत नाही, 1969 मध्ये नर्मदा लवाद, तुम्हाला माहित आहे, वॉटर ट्रिब्युनल इज द कॉन्स्टिट्युशनल, बरोबर ना, घटनात्मक आहे ते. आणि त्यात पाणी वाटप वगैरे झाला होता आणि महाराष्ट्राच्या वाट्याला कमी आलंय का नाही आलंय पाणी. 4 राज्य त्यात दिले, आणि ते 4 राज्य म्हणजे कुठले आहे? हे 3 आहेत, प्लस कोण आहे? राजस्थान. आणि मग जे सरदार सरोवर आम्ही मांडलं, किंवा नर्मदा प्रकल्प ज्याला म्हणतात, त्या किती राज्यांचा समावेश होतो? 4 राज्यांचा. राजस्थानचा पण भाग त्यात असोसिएट आहे. हा इतका भाग इथं लक्षात ठेवायचा, बाकी नाही, हा लक्षात घ्यायचा. पण हे लवाद एकदा चेक करून घ्या, कुठे कुठे काय येतं ते लक्षात घ्या. हा, नर्मदा नर्मदा देशातील 5वी सर्वात मोठी नदी असून गुजरातमधील सर्वात लांब. लेट्स सी. असा पहिली कुठली आहे तुमची? आता याच्या अनुसार गेलं, आपण यमुना कन्सिडर करत नाही ना, बरोबर आहे. कुठली कन्सिडर करत नाही? यमुना. तुमची नर्मदेची लांबी किती आहे? 1372. व्हॉट इज यमुना? 1376. करेक्ट. सो दिस स्टेटमेंट इज कॉपी पेस्ट फ्रॉम यूपीएससी. सो बरोबरच आहे. आणि प्रूफ 1376. यमुनेचं शोधून करा. यमुना भारतातलीच आहे ना, भारतात उगम पावते आणि भारतातच जाऊन कुठे मिळते? प्रयागराज सो कॉल्ड, बरोबर आहे. तो प्रवास जो आहे यमुनेचा 1376 आहे. दॅट इज वाईला काय करतं, तसं कन्सिडर केल्या जातं. हे सांगू नका सर तेव्हा लिहून का दिलं नाही, मी महत्वाचं लिहून दिलं असेल, पण लक्षात घ्यायचंय तो हे बरोबर आहे. 5व्या क्रमांकाची तिला काय करण्यात जाते? मोठी धरली जाते, हे लक्षात घ्यायचं. शिवालिक पर्वत रांगेबद्दल माहिती देण्यात आली असून विधानात चुकीचे विधान शोधा. शिवालिक बद्दल. शिवालिक पर्वताचा विस्तार पोतवार पठारापासून पूर्वेला ब्रह्मनदीच्या खोऱ्यापर्यंत आहे व शिवालिकचा दक्षिण उतार तीव्र आहे. दुसरं स्टेटमेंट, शिवालिक पर्वतरांगेचा पूर्वेकडील विस्तार प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशात असून त्यास मिश्मी डोंगर असे म्हटले जाते. आणि शिवालिक पर्वतरांगेला नेपाळमध्ये चुरिया घाट आहे, चुरिया घाट टेकड्या असं संबोधलं जातं, बरोबर. जम्मू डोंगर, आणि जम्मू मध्ये काय? जम्मू डोंगर. सांगा बरं आता काय दिलेलं आहे याच्यात? अ बरोबर, क बरोबर, उत्तर सांगा. त्याला अ ब करत वाचायला नजर फिरती, पटकन उत्तर सांगा. काय पाहिजे? अ बरोबर क ब चूक, ब बरोबर अ व क चूक, अ ब क तिन्ही चूक, यापैकी नाही. काय कराल तुम्ही याच्यात? तुम्ही काय मारलं आता? उत्तर नका देऊ मला. तुम्ही काय मारलं? काय मारलं उत्तर? एक अ बरोबर आहे आणि अ बरोबर, क व ब चूक आहे. हा, अजून 4 किती लोकांनी मारलाय? गुड. द आन्सर इज 4. बरोबर. ऑल आर द अबव आर करेक्ट आहे ना, सगळेच करेक्ट आहे. शिवालिक शेवटची रांग बरोबर आहे. पोतवार पासून, असं महाराज 10वीच्या पुस्तकात दिलंय की शिवालिकचा असणारा विस्तार पोतवार पासून ब्रह्मपुत्रा खोऱ्यापर्यंत, त्याचा असणारा दक्षिण उतार म्हणजे भारताकडे मैदानाकडे उतार काय असणार? तीव्रच असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि शिवालिक नेपाळमध्ये काय म्हणतात? आपण नावं पण बघितली असेल त्यात. त्या उत्तराखंडमध्ये पण दिलंय, टुंडवा पर्वत, थांग पर्वत. नेपाळमध्ये काय? चुरिया घाट आणि जम्मू डोंगर. हे सगळं म्हणजे कुठंच येत नाही म्हणजे यापैकी नाही, कारण की तिन्ही स्टेटमेंट काय आहे तुमचे बरोबर आहे. फक्त मला इकडे नॉर्थ ईस्टचे सांगा. एकदा नॉर्थ ईस्ट तुम्ही रिकॉल करून जा. हा जो नॉर्थ ईस्टचा मी मेघालय काढतोय, मेघालयमध्ये 3 असणाऱ्या टेकड्या, लवकर नाव सांगा. गारो, खासी, जंतिया. त्याच्या वर गेलं की आसाम आणि याला लागून असणारी मिकीर आहे. मिकीरच्या वर गेली काय? यस, डाफला. मग काय ते अबोर, मग काय ते मिरी, मग येते मिश्मी,
आणि मग पतकुई बूम जी म्यानमार आणि अरुणाचलची काय करते, सीमा तयार करते, बरोबर आहे. आणि मग सगळे राज्याचे नावच आहे ना, नागा टेकड्या, मणिपूर, मिझो टेकड्या, दॅट्स इट. तो क्रम लक्षात ठेवा फक्त. तो क्रम कन्फ्युज करू शकतो किंवा हे होऊ शकतो, तेवढा भाग एक लक्षात ठेवायचा आहे. ओके, नाऊ नेक्स्ट. खालील भारतीय नद्यांच्या सांगा पटकन, नाही डिस्कस फॅक्च्युअल, पटकन मला क्रम सांगा. आपण इथं हा ड म्हणजे आता याच्यात बर्ड ऑब्वियस गोदावरीच असेल ना, भारतात दुसऱ्या नंबरची नदी गोदावरीच आहे आफ्टर गंगा 1465. तर याच्यात तुम्हाला बाकीचं काही ठेवायचंच नाहीये, हे तर तसेच एलिमिनेट झाले तुमचे कार्यक्रम. उरले किती कार्यक्रम, 2, बरोबर आहे. आता याच्यात क म्हणजे कोणाला तुमचं इथं दिलेलं क म्हणजे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा इथं शब्द वापरलाय भारतातील, बट ऑब्वियस काय असली पाहिजे इथं भारतातील म्हटल्यानंतर तुमची कृष्णा 1400 किलोमीटर. बाकीच्या नद्या सर्च करत बसायचं नाही. जे शुअर आहे ते 2च स्थळाचे ऑप्शन मध्ये जायचं, उत्तर देऊन मोकळं व्हायचं. सगळे कीस पाळत बसायचं नाही. मान्य वेळ आहे तुमच्यापाशी प्रचंड, म्हणजे पेपर सोडवताना, पण नाही आपल्याला काय करायचं, स्मार्ट वर्कची सवय लावायची आहे. पण याच्यानुसार मग आता जर रिवाइज केलं, 1400, नर्मदा किती आहे 1312, ब्रह्मपुत्रा भारतातली 885, गोदावरी 1465, 724, 851, 805. ओके, हे सगळे जे तुमच्या पुस्तकात सगळ्याच पुस्तकात त्याच लांब आहे, 1-2 किलोमीटर किती होईल, पण हे लक्षात घ्यायचंय. हा त्याचा क्रम लक्षात ठेवा. नेक्स्ट, खालील विधानात माहिती कोणत्या नदी संबंधात आहे. या नदीला दक्षिण भारतातील गंगा म्हणतात. नदीचा उगम म्हैसूर बेट, दक्षिण भारतातील खडकाळ डोंगरात. नदी प्रणाली नैऋत्य आणि ईशान्य, मागचा पेपर 2013-23चा. हा, आणि या नदीवर कृष्णसागर जलाशय आहे. कोणती नदी आहे ही? किती लोकांनी गोदावरी आणलंय? त्यांनी काय विचार केला, दक्षिण भारतातील गंगा ते गोदावरीचे भाऊ, बरोबर आहे. लक्षात घ्या, दक्षिण भारतात गंगेला गोदावरीला सुद्धा म्हणतात आणि कावेरीला सुद्धा म्हणतात. गंगा ही बिरुदावली का आहे, तर गंगेचा सारखा तिचा उगम किंवा उगम म्हणण्यापेक्षा तिचा काय उपयोग जास्त होतो, हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे. कारण की याची हिंट काय आहे, दोन्ही वाऱ्यांपासून पाऊस पडतो, नैऋत्य आणि ईशान्य. ती कुठला फक्त कावेरी आहे. आणि कृष्णसागर जलाशय जे असतील त्याचं हे लक्षात घ्यायचंय. हे एम विश्वेश्वरैया तुम्ही नाव ऐकलं असेल, राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस कोणाच्या याच्यासाठी आपण म्हणतो, बरोबर ना, एम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस. त्या एम विश्वेश्वरैयानं बांधलेलं धरण आहे, याच्यात 1932 मध्ये बांधलेलं धरण आहे. आणि हे कुठे आहे, कर्नाटकमध्ये. लक्षात घ्यायचंय, कुठे धरण आहे, कर्नाटकमध्ये असणारं धरण आहे. इथं तुम्ही हे लक्षात घ्यायचंय, महत्वाचं. आता याच्यातलं जा, मला सांगा पेन्नार. मी जाता पटकन पेन्नारच्या याच्यात नाहीये ते सांगून देतो. पेन्नार नदी म्हणजे चेन्ना टेकड्या, चेन्ना नावाच्या टेकड्या आहे. ओके, पेन्नार नदी चेन्ना नावाच्या टेकड्या कर्नाटकमध्ये उगम आणि आंध्र प्रदेशमधनं बाहेर पडते. ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि पुढे बरेच प्रश्न आले ज्यात पेन्नार आणि कृष्णाचा उल्लेख आहे. पुढे प्रश्न बघितले असेल तुम्ही, मी सांगतो कुठले हिल्स वगैरे आपल्याला माहित आहे त्यातला. बट ऑब्वियस तुंगभद्रा हे लक्षात घ्यायचंय. तुंगभद्रा म्हणजे गोमतक शिखर, आणि गोमतक शिखर हे जवळ तेच आहे जिथं ब्रह्मगिरी, एका साईडने तुंगभद्रा जाते आणि या साईडनी कावेरी येते. इट इज इन कर्नाटका. कधी कधी या दोघांचे उल्लेख ब्रह्मगिरी डोंगर करतात, पण स्पेसिफिकली कावेरीला ब्रह्मगिरी लावायचं आणि तुंगभद्राला काय लावायचं, गोमतक लावायचं. त्यात कन्फ्युज व्हायचं नाही. आयोगाने आलेले प्रश्न, राज्यसेवा पण, युपीएससी पण हा प्रश्न आलाय. आणि तुंगभद्रा सर्वात लांब नदी कोणाची आहे, कृष्णेची. लक्षात घ्या. आणि ओल्डेस्ट एन्शियन वगैरे नाव आहे तिला, हम्पी वगैरे जे आहेत कल्चर्ड, बरोबर आहे, जुनं, ते त्या नदीच्या तिरी आहे, ती म्हणजे तुंगभद्रा. गोदावरी तुम्हाला माहितच आहे, ती सांगायची गरज नाहीये. ओके, नेक्स्ट, त्या रेषांची नावं या पटापट, उत्तर सांगा. हे सोपं आहे फार, हे कन्फ्युज व्हायचं कारण नाही. फक्त हा कैलास आहे आणि हा भारताच्या संपूर्ण बाहेर आहे, तिबेटमध्ये. बाकी तुमचे जे नेहमीचेच आहे, लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट, ब्रह्मपुत्रा नदी संबंधी अयोग्य विधान कोणते, पुढे सांगा. अयोग्य, ठीक आहे. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्राला सांगपो असे म्हणतात. पूर्व हिमालयातील नामच्या बरोबर पर्वतामुळे ब्रह्मपुत्रा भारतात अरुणाचल राज्यात वळते. पावसाळ्यात ब्रह्मपुत्रा नदीची पात्र एक तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत सुमारे 10 किलोमीटर एवढे विस्तारले असते. दिहांग, लोहित आणि बळी दिहांग या ब्रह्मपुत्राच्या डाव्या, आता डावा आणि उजवा, इथं हेच वाक्य चुकीचं आहे. डाव्याला उजवा केलं, उजव्याला डावा केला. आता जर एवढं बघावं लागेल माहित नाही अजून. मी तुम्हाला सांगतोय, घाबरायचं कारण ब्रह्मपुत्रावर डावा उजवा विचारलेला नाहीये, ठीक आहे. ब्रह्मपुत्राच्या आसपास राज्यसेवेचे सांगतोय मी, फक्त काय विचारलेलं आहे, उपनद्या एवढंच विचारलेलं आहे. पण ठीक आहे, एकदा बघून घ्यायचं कुठनं ढिहांग ढिहांग आलं, काय आन्सर आहे, किती लोकांचं बरोबर आहे. फक्त काय विचारलंय, कोणते विधान अयोग्य विचारलंय, फक्त ड. काय विचारलंय, फक्त द. लक्षात घ्यायचंय, ही जी इकडनं आलेली अशी ब्रह्मपुत्र आहे, तुमचं असणारं दिहांग, बरोबर आहे. त्यासाठी तिस्ता, मानस. तिस्ता पण महत्वाची आहे. मानस कुठं आहे, आसाम मधली आहे. आणि जर या साईडनी कुठे झाली ना, मग तुमची ही लोहित. लोहित कुठनं आली, खाली अरुणाचल मधनं आली आहे.
सुबनसिरी वगैरे अशा नद्या एकदा चेक करून घ्यायचं आहे. पण ठीक आहे, तो फॅक्च्युअल आहे, असा पॉईंट लक्षात ठेवायचा. मला सांगा बरं, चीनमध्ये याला काय म्हणतात? सांगपो तिबेट. चीनचं नाव सांगा, चीनचं नाव. यारलुंग. करेक्ट. उगम कुठे आहे? नावच तसे डेंजर आहे. उगम कुठे आहे? कुठलं ग्लेशियरचं नाव काय ब्रह्मपुत्रचं? आठवा. बोखरची का काय आहे? हा, चेमा यांगदुंग. बरोबर ना? मग तिला यारलुंग. मग तिबेट काय म्हणतात? सांगपो. तुम्ही आले अरुणाचल मध्ये, दिहांग अरुणाचल मध्ये. आसाम मध्ये आल्यानंतर काय म्हटलं तर ब्रह्मपुत्रा. तोपर्यंत तिचा ते बांगलादेशमध्ये तिथं काय म्हणतं? जमुना. आणि मग तिची असणारी किंवा गंगेची मिळून बाहेर पडणारी वितरिका इज द मेघना. नावच नाव आहे. बरोबर आहे. ते कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, माइंड करून ठेवायचं. सांगा पटापट. चला उत्तर. बरोबर आहे. उत्तर काय? 3 नंबर. आता एन्नोर म्हणजे राज्य सांगा फक्त मला. एन्नोर म्हणजेच काय राज्य? एन्नोर. चेन्नई बंदरावरील कामाचे ओझे कमी करण्यासाठी. बट ऑब्वियस तामिळनाडू. आता याला कामराजन पोर्ट असं म्हणतात. एन्नोरला काय म्हणतात? कामराजन पोर्ट. नावं बदललेली आहे. बट ऑब्वियस कांडला कुठं असणार आहे आमचं? भरती बंदर. हे कशाला ऑप्शन म्हणून तयार केला आम्ही? कराची. कशाला ऑप्शन म्हणून केलंय तयार आहे? कराचीला. कारण की कराची म्हणजे फायनिंग तिकडे गेलं आणि आखातातलं येणारं जे तेल होतं आम्ही आयात करतो, ते तेल थांबवण्यासाठी आम्हाला पहिलं कुठलं बंदर पाहिजे म्हणून आम्ही कराची केलं. भरती ओटीचं बंदर म्हणतात त्याला. आणि तिथं तो प्रकल्प विद्युत प्रकल्प हे लक्षात घ्या. पॅराद्वीप म्हणजेच काय? नदीवर काय खोल पाण्याचे बंदर. इनिवर कुठं आहे? ओडिसा. आणि हल्दिया नदीवर वसलेले एकमेव बंदर. हे कशाला ऑप्शन म्हणून तयार केलं? कलकत्ता. कारण गाळ साचत गेला, कलकत्ता गाळात चाललं गेलं आणि मग तिथपासून जायचं म्हणून आर्टिफिशियल नवीन हल्दिया नावाचा पोर्ट तयार केला. ओके, एवढी माहिती आम्ही तिथं लक्षात ठेवायची. आणि मला सांगा, सर्वात जास्त मोठे आपल्याजवळ किती एकूण मेजर पोर्ट्स आहे भारतात? पूर्व किनाऱ्यावर किती? पश्चिम किनाऱ्यावर किती? इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. 6-6चं. 6-6चं आहे. सर्वात जास्त कुठल्या राज्यात आहे? मोठी पोर्ट सर्वात इट्स अ तमिळनाडू. कुठली? एन्नोर, चेन्नई, तुतीकोरम. तुतीकोरमलाच काय नाव दिलंय? चिदंबरम पोर्ट. कुठलं दिलंय? चिदंबरम. याला काय दिलंय त्यांनी? कामराजन. आणि चेन्नईचं नाव काय? चेन्नईचं. हे लक्षात घ्यायचंय. अशी ती वेगळी नावं दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आहे, JNPT आणि कुठला आपला मुंबई. असे मग बाकी सगळीकडे एक एक आहे. तो पण एक संदर्भ लक्षात ठेवायचा. नाव नेक्स्ट. भारताची भूसीमा लागून असणाऱ्या देशामधील विधानांचा अभ्यास करून योग्य असणारे विधान. पाकिस्तानला भारताची 3310 किलोमीटर एवढी सीमा लागली असेल. जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब राज्यांचा समावेश आहे. त्यानंतर चीन, नेपाळ, म्यानमार या देशांना भारताच्या प्रत्येकी 5 राज्य सीमा लागून आहे. आणि बांगलादेश सर्वाधिक 496 सीमा लागून. त्यात पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम अशा 5 राज्यांच्या सीमा आहेत. सांगा काय बरोबर काय चूक पटकन. करेक्ट. अबरोबर बव क चूक. बव क ची चूक सांगा लवकर काय. नेपाळला फक्त किती आहे? नेपाळला किती आहे? 5. म्यानमारला किती? बट ऑब्वियस किती आहे? 4. चीनला आधी 5 होता, तर काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे. बांगलादेश सर्वाधिक. इथं पश्चिम बंगाल, आसाम थोडी आहे. इथं काय येतं तुम्हाला? कोणाला लागून म्हणतोय मी तुम्हाला? इथं बांगलादेशला काय काय लागतं? पश्चिम बंगाल बरोबर आहे, आसाम बरोबर आहे. हे कुठलं लागतंय? सिक्कीमचं लागत नाही. त्याच्या आधी काय येईल? मिझोराम. थोडंसं ते क्लीनली बघायला एकदम सोपा होता. हा पाकिस्तानचं वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट सांगा, योग्य जोड्या निवडा. कावेरी, साबरमती, दामोदर आणि गंडक त्याचे उगमस्थान दिलेले आहे. सांगा लवकर. उत्तर. मला रिपीट झालं का? नाही ना कुठलं? ठीक आहे. असा कावेरी बरोबर आहे का? आता सांगितलं ब्रह्मगिरी डोंगर, तळ कावेरी त्याला म्हणतो. साबरमती बरोबर ना? मेवाडच्या टेकड्या. कुठलं? साबरमतीला मेवाड. कुठून? राजस्थानच्या या साईडनी येते. राजस्थानच्या या साईडनी त्याला मेवाड टेकड्या म्हणतो आपण. तिथनं ती येते. त्यानंतर दामोदर कुठं? बड ऑब्वियस छोटा नागपूरचा पठार. मग गंडक मध्ये काय चुकलं? इट्स नॉट द मध्य हिमालय, इट्स नेपाळ हिमालय. काय? आणि नेपाळ इज द पार्ट ऑफ युअर बृहत हिमालय. साधारणतः 7000 मीटर इलिव्हेशन आहे जिथनं कुठली नदी उगम पावते? गंडक नदी उगम पावते. हे लक्षात घ्यायचंय. नेपाळमध्ये गंडकला वाल्मिकी असं म्हटलं जातं. हा पण लक्षात घ्यायचं. सॉरी, वाल्मिकी नाही, नारायणी. हिचं नाव आहे नेपाळमध्ये नारायणी. तिला नेपाळमध्ये म्हणतात नारायणी. आपल्या इथं काय म्हणतो आपण? तिला गंडक म्हणतो. हे लक्षात घ्यायचंय. आणि आपल्या याच्यात जेव्हा ती खाली येते तुमच्या इथं
आपल्या इथं त्या टायगर रिझर्व्ह आहे, एका वाल्मिकी नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह वाल्मिकी नावाचा हा असोसिएट विथ द गंडक रिव्हर. ओके, वाल्मिकी नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व्ह हा कुठल्या याच्यात आहे, गंडक नदीच्या याच्यात वसवलेला आहे. हा एवढा भाग लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर हे होऊ शकतं मध्य हिमालय, इथं कन्फ्युज मध्य हिमालय, इथं काय उत्तर पाहिजे, नेपाळ हिमालय, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणून त्याचं एक्झाम्पल नेक्स्ट. बराक नदी कोणत्या राज्याची प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते? ऍज इट इज कॉपी बेस केला बरं का, 2007च्या आधीचा युपीएससीचा प्रश्न तिथं विचारून झाला होता, कॉपी बेस वरून आणलेला आहे. सांगाल? आसाम. हा, अजून? यस, मणिपूर, मिझोराम. हे लक्षात घ्यायचं आहे. मणिपूर मध्ये तिचा उगम आहे, ती वाया मिझोराम मध्ये येते, आसाम मध्ये थोडी जाते आणि मग ती कुठे येते, बांगलादेशमध्ये येते. पण मुख्य तिचे राज्य कोण येते आपल्या याच्यातले हे लक्षात घ्यायचं आहे. ते म्हणजे तिपाई, त्याच्यावर एक धरण पण मानलं फेमस आहे, तिपाई मुख बांध असं त्याच्यावरचं एक धरण आहे, ते फेमस आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. याचं खोरं बराकचं भारत, बर्मा म्हणजेच काय, म्यानमार, आणि इकडे काय असणार तुमचं, बांगलादेश. अशा 3 देशांमध्ये तिचं खोरं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, आणि साधारणतः 920 किलोमीटर तिची लांबी आहे, 920 किलोमीटर. जुन्या युपीएससी प्रश्नांमध्ये पडलेला 2005-07च्या आधीच्या, म्हणून तिथं हा प्रश्न जास्त उचलला मी, फक्त मग त्याच्या मी काय बोलत होतो, त्याच्यात काय हे सापडतं, काय होतं म्हणजे आपल्याला रिलेट, हे लक्षात घ्यायचं. कारण जुने प्रश्न कामात पडतात, नवीन प्रश्न शोधा हा प्रश्नच आहे ना. आणि काही विचारतात, विचारण्यापेक्षा जर तिथं आहे चांगला सोर्स, त्यातले काही प्रश्न उचलले. बनास नदीसह सर्व यमुना खोलील नद्या विंध्य पर्वतात उगम पावतात. भारतीय वाळवंटी प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्य अत्यंत कमी म्हणजे 150 मिमी एवढे पडते आणि वाळवंटी प्रदेशात मरुस्थळ असे म्हटले जाते. वरील अयोग्य विधाने ओळखा. सांगा. अयोग्य विधान अटेम्प्टच नाही केला. सोपा आहे की हा प्रश्न. म्हणून म्हणतोय भारताचा नकाशा डोक्यात नीट बसवा, डेटा कमी उचला, नकाशा नीट बसवा, तरी ते एलिमिनेट करता येतं. जितका नकाशा चांगला कराल ना, पण हा इतका ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे भारताने हे गेल्यानंतर खूप इन्फॉर्मेटिव्ह होऊन जाते. त्याला नकाशाचं तुमचं फार मॅटर करणार आहे. मला सांगा, बनास नदीच सांगा, फक्त बनासच फोकस करायची, बाकी द्या सोडून. बनासचा उगम कुठे आहे, तर ही अरवलीच्या पूर्वेकडनं उगम पावते ना, मेवाळ पठारावरनं खाली येते आणि मग जाऊन चंबळला मिळते ना, चंबळची उपनदी आहे ती. म्हणजे तोच वाक्य काय होतं, चुकीचं होतं. विंध्यामध्ये नाही, बाकीच्या नद्या ज्या आहे यमुनेच्या, मग चंबळ असेल, त्याच्यासमोर असणारी बेटवा असेल, मग त्याच्यासमोर असणारी केन, बट ऑब्वियस ह्या तुमच्या कुठल्या ह्याच्यात, विंध्य किंवा त्याला आम्ही म्हणतो माळवा पठार. पण विंध्यच्यावर काय आलाय, माळवा पठार आलाय ना. आमचं पुस्तकात त्यात दिलंय माळवा पठार उगम पावते, म्हणून तो माळवाला आपण काय म्हटलंय, केंद्रतागी जलप्रणाली. या कुठे उगम पावतात तिथं. बनास शुअर शॉट नाही पावत ना, तिथं राजस्थान मधनं खाली आली आहे, तिथं स्तरवलीची काय केली, झीज केली पूर्व साईडची, त्याच्यामुळे वाक्य काय होतं, चूक होतं. दुसरं वाक्य सांगा मला, मरुस्थळ बरोबर ना, मिमी 150 मिमी, मिमी म्हणजेच किती, 15 सेंटीमीटर. त्याला मिमी मेल्यावर कन्फ्युज व्हायचं नाही, बरोबर आहे. एक शून्य कमी केलं त्याला मिमी मध्ये जाते, बरोबर आहे. आणि सेंटीमीटर असलं की मग ते जास्त पाऊस, 150 सेंटीमीटर खूप जास्त पाऊस, बरोबर आहे. 15 मिमी केलं तुम्हाला डोक्यात आलं, तिथं याचा अर्थ काय होता, 15 सेंटीमीटर. परत मिमी सेमी झालं तर आपलं मिमी सेमी होतं कामा नये. ते क्लिअर आणि बेसिक टर्मिनॉलॉजी एकदम डोक्यात फिट पाहिजे, ते कन्फ्युज होतं ते वाक्य, बरोबर आहे. म्हणून फक्त किती लोकांनी केलेलं आहे. खाली प्रश्न होता का, नाही ना. 17वा प्रश्न आलाय. 16वा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. ठीक आहे, 16 झाला बघायचा प्रश्न आता. हा ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे. बघा आता सांगा याचा आन्सर. खालील विधानातील माहिती कोणत्या वनांबाबत आहे, आन्सर सांगा पहिले, मी स्टेटमेंट वाचण्याच्या आधी. उत्तर, प्रश्न तुमच्याकडे स्टेटमेंट आहे, मला आन्सर सांगा, मग मी एक्सप्लेन करतो. 2 नंबरचं उष्णकटिबंधीय नियम सदाहरित वन. आता फक्त बेसिकली लक्षात घेऊया, हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे. हे वर्णनच दिलंय ना, ते थोडी ट्रू आणि फॉल्स विचारलंय. आता बेसिकली आपल्या भारतात वनांचे 5 प्रकार आहेत. किती प्रकार केले वनांचे, 5. मी सोपं सांगतो. एक आहे बट ऑब्वियस, उष्ण कटिबंधीय शब्द लागणारच आहे, बिकॉज आपण ट्रॉपिकल मध्ये आहे. ट्रॉपिकल एव्हरग्रीन, ट्रॉपिकल पानझडी, बरोबर आहे. त्याच्यानंतर ट्रॉपिकल काटेरी, ट्रॉपिकल पर्वतीय, आणि याच्यामुळे खारफुटी, बरोबर ना. हे झाले तुमचे ओरिजिनल 5 प्रकार. इथे डिव्हिजन केलेलं आहे 5 याच्यात. मग आता सदाहरितचे ऑलरेडी किती केलेले आहे, 3 केलेले आहे ना. एक कुठला केलाय तुमचा, तर त्याला वेट एव्हरग्रीन म्हटलंय, जिथं अधिक पर्जन्य असते 250 सेंटीमीटर, बरोबर आहे. त्याला त्याच्यानंतर दुसरं काय केलेलं आहे तुमचा, निम, जिथं 150 ते 200, आणि साधारणतः 150 पर्यंत जिथं असते त्याला काय म्हटलंय, शुष्क. असे 3 प्रकार केले आहे ना. आणि 3 प्रकाराचे मग तुम्हाला असणारे रिजन सुद्धा माहित करायचे आहे.
हे जे वर्णन आहे, कारण की हे कशावर 200-200 परिक्षेत्रात आढळते, उष्णकटिबंधीय नियमसुधारित वने किंवा वृक्ष उंची कमी, इथून तुम्ही गॅस करू शकता घनता मध्यम असेल, बरोबर आहे. ही वने प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळमधील पश्चिम किनारपट्टीत आढळतात. मग तुम्हाला सर ती सदाहरित कुठे आढळते? ती घाट माथ्यावर आढळते. सदाहरित कुठे आढळतं? घाट माथा आणि नॉर्थ ईस्ट कडे जातात. कुठे जातात? नॉर्थ ईस्ट कडे. स्पेसिफिकली त्रिपुरा दाखवलेला आहे. कुठे दाखवलंय? त्रिपुरा आणि थोडा मेघालयचा भाग तिथं आढळते. बाकी किनारी. मग राहतो प्रश्न, जर शुष्क सदाहरित कुठे आढळतात? तर हा लक्षात ठेवायचा, पूर्व किनारा. कुठला किनारा? पूर्व किनारा. उपोष्ण सदाहरित म्हणजे काय आणि ती आढळतात का? ती महाराष्ट्रात आढळतात. यस, आम्ही महाराष्ट्रात त्याला स्पेसिफिक घाट माथ्यावरची म्हणतो की उपोष्ण म्हणजेच काय? जिथं तुमची हाईट जास्त असेल, साधारणतः 1200 मीटर उंचीवरील असणाऱ्या प्रदेशात, म्हणजे परत कुठे तुम्ही उत्तर पूर्व राज्य, नॉर्थ ईस्ट कडे, मग त्याच्या असे वेगळे बायफर्केशन केलेले ते आपल्या काय पाहिजे? क्लिअर पाहिजे. हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं. पहिलं वाक्य वाचता वाचताच वेळ निघून गेला असेल तुमचा, आहे ना? टिपिकल. ठीक आहे, सांगा आन्सर त्याचं काय आहे तर. म्हणजे मलाच 3-3 वेळा उत्तर शोधताना वाचत होतो, कसं वाक्य, कसाच प्रश्न काढला आपण, कशातनं उचलला सोर्स सापडत नव्हता, नेमका वाचला कुठे. कारण की ते जिथं सापडलं हाताशी लिहून घेतलं पहिले, मग ज्यावेळेस की मी तयार करायची उत्तर शोधत होतो, काय पाहिजे सापडतच नाही ना. हे वाक्य जवळ जवळ म्हटलं लिहिलं कुठनं आपण, इयरबुक उचललं, हे उचललं, सापडच ना कुठे ठेवलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. पण आता काय होतं, लिहितानाच लिहून घेतला, पण नको वाटलं मला असं नको काढायला काहीतरी. ठीक आहे, याच्यात काय दिलेलं आहे? वाक्यरचना बरोबर आहे. 382 व्यक्ती चौरस किलोमीटर आमची काय होते, बरोबर, आकड्यानुसार काय घनता आहे. एवढी असली तरी राज्यनीय वितरण अत्यंत, बरोबर आहे, असमान आहे. त्यामध्ये घनतेच्या बाबतीत सर्वात कमी घनतेसाठी अरुणाचल, बरोबर ना, 17च आहे ना. त्याच्यानंतर काय येतं? अंदमान निकोबार, इट्स 46. त्यानंतर सिक्कीम, आणि मला वाटतं सिक्कीमची इथे लिहिली आहे का मी, याच्यानंतर येतं तुमचं सिक्कीम 86 आहे. पण इन बिटवीन दॅट मिझोरम आहे, लक्षात घ्या. काय क्रम आहे? मिझोरम आहे. ज्या मिझोरमची तुमची किती आहे? 52. करेक्ट. काय ते मिझोरमची 52 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळं हे काय होतं, तिथं चूक धरल्या गेलाय. नंतर भारताच्या एकूण लोकसंख्येत जवळजवळ 50 लोकसंख्या उत्तर प्रदेश, हे बरोबर आहे. तुम्हाला किती आहे इथं? 19 पॉईंट समथिंग आहे ना. आपली किती आहे? 9.3. हेच किती झाले तुमचे? 30%. मला वाटतं नंतर बिहार 6% आहे, 5%. असं जर केलं तर 5 राज्यांमध्ये, किती राज्यांमध्येच 50% पेक्षा अधिक एकवटलेली आहे. आणि हे बरोबर आहे. 57 कुठून आणला शब्द सांगा बरं मला. 2001 ला किती होती? 300. भारताची म्हणतोय, महाराष्ट्र नाही. 325. आता किती आहे? बरोबर ना, म्हणजे किती होईल? 57. तुम्ही महाराष्ट्र कन्फ्युज न करू. महाराष्ट्र 315 365 वर गेलाय. इथं तुमची 15 गुणांची वाढ आहे. हे काय आहे? भारत आहे. त्याच्यावर केलं होतं, लक्षात घ्या. किती लोकांना आलेलं आहे? लागून चुकून माकून लागला? खरखर लागला. अच्छा, खरखर लागला. गुड. ठीक आहे, मग विचार केला म्हणजे तुम्ही. नेक्स्ट, शहरे. अरे ते खरं सांगतो, प्रश्न मला सोडायला 2 मिनिटं लागला, 4 मिनिटं घेतले मी मागं पुढे बघता बघता. ठीक आहे, नेक्स्ट, जोड्या लावा. हा 10वीच्या पुस्तकातनं काढलेला आहे, ओल्ड. सांगायचं उत्तर किती आहे? 4 1 का किती? 1. तुर्भे म्हणजे काय? आता खत कारखाना आपल्या महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, असनसोल कुठे आहे? असनसोल मला राज्य सांगा पहिले. वेस्ट. असनसोल कुठे आहे? वेस्ट बेंगॉल आहे ना, हे लक्षात घ्या. आणि तो कशाला लागते? असनसोल म्हणजे बल 5. पोलाद कारखाना. कुठला? पोलाद कारखाना. तुर्भे म्हणजे काय? तुमचा खत कारखाना. दालमिया नगर ऑलरेडी 13 मध्ये प्रश्न पडून गेलेला आहे. कुठल्या तिथं? कागद गिरण्या, बिहारमध्ये. दालमिया नगर कुठे आहे? बिहार. 10वीच्या पुस्तकात आहे. तुम्ही ओल्ड 10वीचं पुस्तक म्हणतोय, त्यात सगळं दिलंय. आणि आवडी म्हणजे कुठे येईल? तर आवडीला आहे अवजड उद्योग, हेवी इलेक्ट्रिक, हेवी मोटर्स, हेवी मोटर्स असं आवडी दिलं. आवडी कुठे? चेन्नई, म्हणजे तामिळनाडू जवळ. कुठे आहे? तामिळनाडू जवळ. फक्त स्टेट लिहून ठेवा. तुर्भे तुम्हालाच माहित आहे, महाराष्ट्र. असेन्सोल वेस्ट बेंगॉल, दालमिया नगर बिहार, आणि असणारा आवडी कुठे? तुमचं चेन्नई, म्हणजेच तामिळनाडू. ते पण तिथं लिहून ठेवायचं आहे. सिमेंट कुठे आहे? मी सिमेंटचं स्पेसिफिक शहर रे, पण सिमेंट जाताना सांगून ठेवतो. भारतात सर्वात जास्त सिमेंट प्रोडक्शन सध्या राजस्थान एकवर आहे. 3 स्टेट सगळ्यात जास्त सिमेंट प्रोड्यूस करतात आपल्या इथं, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि MP. हे लिहून ठेवा. सिमेंट उत्पादन, आणि भारताची सगळ्यात गरज आहे सध्या सिमेंट, लक्षात घ्या. बिकॉज कन्स्ट्रक्शन काय आपलं सगळ्यात हाय लेवलला आहे भारत म्हणून. तर तिथं आपल्याला 3 राज्य लक्षात ठेवायचे, राजस्थान, आंध्र आणि MP, सिमेंट उद्योग म्हणून. हा पण लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट उपाय, हा डायरेक्ट उत्तर दे. काय याचं उत्तर? अगर हे डेटा बरोबर आहे सगळा, त्यातला हे चुकलेला डेटा नाहीये.
बरोबर. चित्रकोट धबधबा एवढं लक्षात ठेवायचं आहे, तो इंद्रावती नदीवर. चित्रकोट धबधबा पळून गेलेला आहे जोड्या एकदा. इंद्रावती नदी इथे लिहून ठेवा. चित्रकोट धबधबा पडलेला आहे, इंद्रावती नदी फक्त इथे लिहून ठेवा. बस्तर जवळ आहे. कुठे आहे? बस्तर जवळ. हा पण एक भाग इथं लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, लॅटराईट मृदा. आता याचं उत्तर काय येईल? फक्त अ. किती लोकांचा आलाय? बरं. काय काय चुकलंय सगळा? पश्चिम घाट. अरे इथंच तर आढळते ना पश्चिम घाट म्हटल्यावर, बरोबर ना? इथं पश्चिम घाट, पूर्व घाट, राजमहल टेकड्या, विंध्य पर्वत येथील उंच भाग वगळता लॅटराईट मृदा सर्वत्र आढळते. उंच भाग वगळता नाही, उंच भागावरच आढळते ना. जिथं जिथं पर्जन्य अधिक. लॅटराईट म्हणजेच काय? जांभी मृदा. आता फक्त मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्ही जांभी मृदा फक्त दक्षिण कोकणात आढळते आणि आमच्या कोकणात आढळते असा कन्फ्यूज मिक्स करू नका. परत परत सांगतो, जिथं जिथं अधिक पर्जन्य आहे असे अधिक पर्जन्याचे प्रदेश कुठले येणार? बट ऑब्वियस पश्चिम घाट हा महत्वाचा प्रदेश आहे. त्या भागात असणारी मृदा कुठली असणार आहे? जांभीचा असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्या भारतात म्हणजे पश्चिम घाटातच नाही तर तुम्ही नॉर्थ ईस्ट कडे जरी गेले, नॉर्थ ईस्ट मध्ये पण सुद्धा कुठे अधिक पर्जन्य भागात कुठले आढळते? जांभी. आणि जांभी होते का? बिकॉज ऑफ द रेनफॉल, बिकॉज ऑफ द रेन, इट्स अ इरोजन. आणि इरोजनमुळे काय निघून जातं? सिलिका लीच. आपण मागच्या वेळेस बघितलं तसं काहीतरी कन्सेप्ट. लीच होऊन जाते आणि त्यामुळे काय होतं? आयर्न आणि ऑक्साईडचं प्रमाण काय होत जातं? वाढत जातं आणि इट विल कन्वर्ट इन टू द लॅटराईट. हा त्याचा महत्वाचा संबंध आहे. तिथे लक्षात घ्या, लॅटराईट मध्ये सेंद्रिय पदार्थ काय संबंध आहे? काहीच संबंध नाही सेंद्रिय पदार्थ त्याच्यात असण्याची. त्यात उलट कमतरता असते. आणि लक्षात घ्यायचं आहे की ही ऍसिडिक आहे. जिथं पाऊस जास्त तिथली मृदा काय असते? ऍसिडिक. तुम्हाला याला जर सुधारायचं असेल काय घालावं लागेल? चुना. हा पण पॉईंट जाता इथं लक्षात ठेवायचा. म्हणून त्याचा काय दिलाय? फक्त अ दिलेला आहे. तो पण भाग एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, का निष्कर्ष? दशलक्षी शहरांची संख्या. हा ऍक्च्युली प्रश्न आयोगाने विचारून घेतलेला आहे. मी आयोगाचा प्रश्न आणलेला आहे राज्यसेवेतनं उचलून. फक्त त्याला एक्सप्लेन करतो वेगळ्या वेळी. फक्त त्यातले करेक्शन त्यांचे कसे आहे ते आपण चेक करूया. त्यांनी काय विचारलंय? अयोग्य विधान. किती लोकांनी लिहिलंय? ऑल ऑफ द अबाव करेक्ट. ओके. हा फॅक्च्युअल डेटा होता का डोक्यात? का नको? आता बरं चांगलं मोठं लिहिलंय देऊ याला बरोबर करून कुठे याच्यात घालवताय? जस्ट मी आता करेक्ट करून देतो याला. ठीक आहे. आता आपलं लक्षात घ्यायचं आहे 2011 लोकसंख्येनुसार भारतात दशलक्षी शहरांची संख्या किती? आता आयोगानेच उत्तर ऑल ऑफ द अबाव दिलं होतं. कोण दिलंय म्हणतो? आयोगाने. आयोगाने जरी दिलं तरी डेटा तर चेक करावं लागेल ना. त्यांनी काय म्हटलेलं आहे? तिथं दोन डिफरन्स आहे. आयोगाला कुठं करतोय डिफरन्स? मी परत परत सांगतोय. एक काहीतरी वाचते तिथे टिकून आपल्याला. तर आपल्या इथं 2001 अनुसार सांगू शकाल का? भारतात दशलक्षी शहर किती होते? किती? यस, व्हेरी गुड. किती होते? 35. 11 नुसार किती झाले आता ऍक्च्युअली? तर 53 झाले. उलट फिरलं, एवढंच लक्षात ठेवा. आता तो आकडा आहे ना, बरोबर आहे. तर शहरी लोकसंख्या 50 पेक्षा अधिक हे वाक्य काय तिथं बरोबर येतं. हे कुठे येतं? बरोबर. पण याच्यासोबत लक्षात घ्यायचं आहे, अर्बन ऍग्लोमेरेशन असा एक शब्द आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात? नागरी समूह. आणि भारतात असणारे अर्बन ऍग्लोमेरेशन इट मीन्स नागरी ही प्रदेश. लाईक द पिंपरी चिंचवड जिल्हा थोडी आहे, बरोबर ना? पण पिंपरी चिंचवड काय होतं? नागरी समूह तयार होतं. हे असे किती झाले आहेत? 53 झालेले आहे. आणि मग त्याच्या आधारित तुम्हाला विचारलेलं आहे सर्वात कमी असणारा कोटा याची संख्या किती आहे? फॅक्ट विचारला पण हा तिथे दिलेला आहे. तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण दिले आहे, सेम आकडा दिलेला आहे. त्यांनी तिथं आकडा उचलला. मी जास्त कॉपी पेस्ट केला प्रश्न, मी काहीही भरलं नाही. राज्यसेवेचा प्रश्न हा लक्षात घ्या मेन्सचा. पण हे वाक्य बरोबर आहे. सगळ्यात कमी 10,01,000 समथिंग असणार. सगळ्यात शेवटचं शहर कुठलं येतं? कोटा येतं. बाकी सगळे कोटाच्या वर आहे. मग त्यातच दिलं होतं की महाराष्ट्रात दशलक्षी महानगरपालिका संख्या 10 आहे. मी महानगरपालिकेची विचारली, आता शहरांची विचारली का? म्हणजे जिल्ह्याची विचारली का? आणि इतकं लक्षात ठेवा, बट ऑब्वियस आता त्याच्यात जास्त कुठे आहे? बृहन्मुंबई एक असलीच पाहिजे, नवी मुंबई एक असली पाहिजे, बट ऑब्वियस ठाणे असलं पाहिजे, वसई विरार असली पाहिजे, कल्याण डोंबिवली असली पाहिजे. म्हणजे 5 तिकडेच खपल्या. करेक्ट. दुसरं 2 पुण्यात खपल्या, पुणे आणि पिंपरी 7. 3 नाशिक औरंगाबाद. लक्षात घ्या. लक्षात घेताना त्याला क्रमानेच जायचंय. 10 लक्षात ठेवू का? पाठ करू का? कसं करू? तुम्हाला करायचंच नाही काही. तुम्हाला फक्त एक नजर अशी तिकडे मुंबईकडे फिरवायची आहे एक मध्ये आणि जाताना 3 असे असंच आहे ते. इतकं सोपं आहे. 5 कुठे आहे तुमचे? त्याच भागात आहे ना. ते सहज कलेक्ट होतील. पुण्यात किती आहे? 2. उरले 3 तर शहर मोठे आहे. तिची महानगर दॅट सीट. तर 10 ही नाव जी आता आपण घेतली. ऑल ऑफ द अबाव करेक्ट म्हणून यापैकी अयोग्य कुठलं येणार नाही. तर फॉन्ट कमी आलाय. महानदीला विचारले आहे ना. ओरिसाचा पेपर नाही आहे, गव्हर्नमेंट स्टेट ऑफ महाराष्ट्राचा पेपर आहे. ठीक आहे. महानदी भारतीय दिल्ली पठारावर वाहणारी एक महत्वाची नदी असून
छत्तीसगड मधून रायपूर जिल्ह्यात दंडकारण्य प्रदेशातून सिंहगडचा उगम आहे. महानदीला डाव्या किनाऱ्यावरून, जे नावे वाचत नाही मी, उजव्या किनाऱ्यावरून, ठीक आहे. आणि महानदीचे खोरे तुलनेने नर्मदा नदीपेक्षा, मला त्याचं उत्तर सांगा मग याला एक्सप्लेन करूया. ब व क सुक अ बरोबर. हे सांगितलं, उजवा डावा वेगळा केलेला आहे. हे सांगा बरं काय खोरं कोणाचं मोठं आहे? महानदीचं. लांबी कोणाची अधिक आहे? नर्मदेची. याचं कारण तुम्हाला परीक्षेत विचारून झालेलं आहे. काय कारण? नर्मदेची लांबी अधिक, महानदीचं खोरं अधिक. याचा डिफरन्स कशामुळे आहे? नर्मदा खचदरीतनं ते महानदी पसरली आहे. अजून एक प्रश्न राज्यसेवेनेच विचारून टाकलाय वाक्यामध्ये, पठारावरचं गोदावरी नंतर सर्वात जास्त पाणी ड्रेन करणारं खोरं कुठलं? हा प्रश्न पडलेला आहे. आफ्टर गोदावरी सर्वात जास्त पाणी कुठली नदी करते ड्रेन करते? ती कुठली करते? महानदी. पठारावरची आपल्याला वाटू शकते कृष्णा असेल, लांबी कृष्णेची आहे ना, पण कृष्णा नाही आहे. पठारावर गोदावरी नंतर सर्वात जास्त पाणी वाहून देणारी नदी कुठली आहे, कुठला खोरा आहे? तर महानदी. हे लक्षात घ्यायचं आहे, म्हणून त्यातलं विचारलेला आहे. हा प्रश्न त्यातलं लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट. आता हा प्रश्न सर तुम्ही का विचारला माहित नाही. गेल्या वर्षी आयोगाने काहीतरी विचारलं होतं ना, 2-4 पर्यटन विचारतात, मग उचलले टाकून दिले त्याच्यावरनं, ज्यातनं त्या ह्याच्यातनं सापडेल पुस्तकातनं, त्याच्या आधारे विचारलं. हे लक्षात घ्यायचंय. आता याचे पहिले उत्तर सांगा, काही असेल महत्वाचं सांगतो मी तुम्हाला. किती? 1 नंबर. गुड. तुम्हाला हे तर प्रसिद्धच आहे, दारू पिणारा देव. बरोबर ना, हे प्रसिद्ध आहे ना. सगळ्यात काल भैरव आता तर मीडियामध्ये तेच दाखवते. आणि काय असेल काही नाही, आपण तर हरिकानी युट्यूबवर बघतो, नक्की खरंच पिते का नाही पित वॉटर. पण तिथं शिप्रा नदी जाते, लक्षात ठेवायचं आहे. जे आपले 4 कुंभमेळ्याचे ठिकाण आहे त्यातलं एक कुंभमेळ्याचं ठिकाण म्हणजे काय? उज्जैन. ते उज्जैनला येतं. ओके. त्यानंतर मार्तंड म्हणजे कुठे येतं? तर हे लक्षात घ्यायचंय तुमचं. मार्तंड म्हणजे जम्मू काश्मीर आणि मार्तंड म्हणजे अनंतनाग. फक्त एक लक्षात घ्यायचा, काश्मीरी पंडित वगैरे ज्यावेळेस काय तुम्ही पिक्चर बघितला मला माहित नाही, पण त्यात एक उल्लेख आला होता. तर जसं आपण आपल्या महाराष्ट्राचे 3.5 शक्तीपीठ म्हणतो, तसे काश्मीरी पंडितांसाठी जम्मू काश्मीर मधले 3 पीठ गृहीत धरले जातात. एक शारदा नावाचं ठिकाण आहे तिथं, एक मार्तंड नावाचं ठिकाण आहे, आणि तिसरं अमरनाथ. असे 3 जम्मू काश्मीर मधले जम्मू काश्मीरी पंडितांसाठी काय असतात? 3 शक्तीपीठे म्हणून ते गृहीत धरले जातात. त्यातलं एक कुठलं आहे? मार्तंड नावाचं एक पीठ आहे. हे लक्षात ठेवा. थोडंसं चर्चा होतं त्यावेळेस, म्हणून ते मुद्दाम टाकलं. तर त्रिचापल्ली म्हणून काय टाकलेलं आहे तुम्ही? तमिळनाडू खडकावरील गणेश मंदिर. हे लक्षात घ्यायचं आहे. काराकोटा डायनेस्टीमध्ये बांधलं गेलं होतं. आणि या पावापुरी म्हणजेच काय? तर इथं लक्षात घ्यायचं, बिहार मधील. हे कोणाचं एक्सटेन्शन आहे लक्षात घ्या. पावापुरी कुठे आहे? तर आपला विंध्य पर्वत आहे, मग भाडमेर आहे, आणि मग कैमूर टेकड्या आहे. या कैमूर टेकड्यापाशी हे आलं का लक्षात? पावापुरी किंवा पावा असं त्याला म्हणतात, पण कुठे ते? कैमूर. विंध्य आलं लक्षात? विंध्य, भाडमेर, आणि बिहारमध्ये कुठे एक्सटेन्शन झालंय? कैमूर रेंज म्हणून एक्सटेन्शन झालंय. त्या कैमूर मध्ये असणारा ते वर्धमान जैन जे काय म्हणतो आपण, त्याच्या संदर्भातलं ते ठिकाण आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट सांगा बरं, हेमेटाइट मेमेटाइट काय आहे? तर हेमेटाइट लोक देशात एकूण 25% झारखंडमध्ये. ठीक आहे. याच्यातले ऑप्शन आपल्याला बदलावं लागणार आहे. ठीक आहे. हेमेटाइट साठाचा विचार करता झारखंड राज्य 4थ्या क्रमांक राज्य आहे. भारतात जगाच्या 20% लोकांसाठी आढळत, आणि यामध्ये प्रामुख्याने मॅग्नेट स्वरूपाचे लोह अधिक प्रमाणात आढळते. ओरिसा या राज्य लोह बाबतीत प्रथम क्रमांक आहे. पहिले ते एलिमिट करा. काय विचारते तुम्हाला? योग्य पर्याय निवडा. पण काय निवडा? योग्यच ना. तर यातलं अयोग्य कुठलं शुअर सोडा तुम्ही? याचा संबंधच नाही. भारतात आणि महाराष्ट्रात कुठलं स्वरूप आहे? हेमेटाइट. कुठल्यासाठी आढळतं जास्त? हेमेटाइटचं. हे झालं. मग आता आपल्याला काय योग्य म्हटल्यानंतर अ ब काढायचं आहे. बरोबर आहे. तर इथं ते विचारायचं आहे काय, तर फक्त मी फॅक्च्युअल डेटा सांगतो तुम्हाला काय आहे. तर बरोबर आहे, हेमेटाइटचे पहिलं वाक्य बरोबर आहे. कुठं? एकूण साठ्यापैकी जवळजवळ 25% साठे कुठे आहे? झारखंडमध्ये. पण आता ओव्हरऑल लोह, मी परत सांगतोय, भारतातील ओव्हरऑल लोहाचे साठे सर्वात अधिक ओडिसामध्ये. कुठल्या राज्यात आहे? ओडिसा. आणि 2022चा जो स्टीलचा रिपोर्ट आहे, त्यात सगळ्यात जास्त अग्रेसर राज्य कुठलं आहे तुमचं असणारं लोहाचं? अगेन ओडिसा. 2022 मध्ये दिलेलं आहे की भारताच्या एकूण आयन पैकी 52% आयन एकट्या ओडिसाने प्रोड्यूस करून दिले. काय दिलं? पण प्रोडक्शन मी कायम सांगत असतो, प्रोडक्शनच्या अगदी 2-3 वर्षात बदलतात. तर खाणींमधलं प्रोडक्शन सतत काढत नाही. काही वर्षासाठी परत बंद करतात, काही खाणी परत दुसऱ्या खाणी काय करतात? ओपन करतात. पण लेटेस्ट डेटा एवढं लक्षात ठेवायचा की तुमचा सगळ्यात जास्त काय करतात? ओडिसा मधनं एकूण मध्ये सगळ्यात जास्त कोण आहे? ओडिसा आहे. आणि 2022च्या आकड्यानुसार किती? 52% भारताच्या एकूण लोहाचे उत्पादन तिथून तयार झालेले आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. आता परत शब्द काय? हेमेटाइट साठ्याचा विचार करता झारखंड हे देशातील 4थ्या क्रमांकाचे नाही, अगेन सांगतो 2ऱ्या क्रमांकाचे. पहिलं ओडिसा, दुसरं झारखंड. त्यामुळे ते वाक्याला तुम्ही थोडं करेक्ट करून घ्या. मी ऑप्शन मध्ये नंतर तुम्हाला
ज्या चेक केलं ऑप्शन बसत नाही त्याच्यात, जे आपल्याला उत्तर बरोबर पाहिजे त्याच्यात. आणि लास्ट दिलेला आहे, ओरिसा राज्य उत्पादन बाबतीत भारतात प्रथम क्रमांकावर आहे का? तर यस, इट इज करेक्ट. म्हणजे आता तरी करेक्ट आहे सध्या, पण आकडा टाकलेला नाही, हा एक भाग लक्षात ठेवा. मला सांगा, भारतात मॅग्नेटाइट स्वरूपाचे लोहाचे साठे कुठल्या भागात आढळतात? एक्झॅक्ट कुठं? कर्नाटक. कर्नाटक साईडला कुठले आहे तुमचं? मॅग्नेटाइट. आणि जो छोटा नागपूरचा प्रदेश आहे सगळा, हा कुठला करतो? हेमेटाइट प्रोड्यूस करतो. काय करतो? हेमेटाइट. भारतासह जगात सगळीकडे हेमेटाइट जास्त मोठ्या प्रमाणात काय होता? तयार होतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. फक्त आणखी जाताना सांगून ठेवतो की दक्षिणेकडील मॅग्नेटाइट हे धारवाड कालखंडात तयार झालेले आहे. कुठल्या? धारवाड. आपण लिहिलो त्याच्यात धारवाड कालखंडात तयार झालेली आहे. हा पण एक भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. आता बघू द्या स्टेटमेंट मध्ये उत्तर निघते का, जे जे आपण बरोबर म्हटलंय. नाही निघत ना? मग ठीक आहे, याला तुम्ही हॅशटॅग करून टाका आणि ट्विट करून टाका आयोगाला. ओके. ते फॅक्च्युअल करेक्ट झालं का? हा, तो फॅक्च्युअल करेक्टनेस आवश्यक आहे. त्यातला ऑप्शन मागे पुढे झालेले आहे, त्याच्यामुळे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट सांगायचं उत्तर. याचा पण आता 2 आकडे आलेले आहे. ठीक आहे, याचे आकडे बदललेले आहेत. आता नवीन आकडा आता जस्ट दिलेला आहे 21 तुम्ही सेन्सस झाला नाही, पण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा डेटा आलेला आहे. आपण हे सगळं सेन्ससवर बोलतो ना, 11च्या सेन्सस मध्ये हे नव्हतं, मिस झालंय. मग 21चा पण सेन्सस नाहीये, पण आयोग म्हणजे आयोग 10 वेळा येतं. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर आणि NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये एक डेटा आहे आणि त्याच्यात एकूण आकडे दिले आहे. भारतात किती लोकांची बोलीभाषा कुठली आहे, ते आकडे बदलले का नाही ते आपण चेक करू. पण मी सध्या हा जो प्रश्न टाकला होता, क्रिएट केला होता कोणाच्या आकड्यांनी? जुन्या. कुठल्या आकड्याने केला होता? 1च्याच आकड्याने केला होता. लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल मायग्रेशनचे पण आकडे अजून नवीन आलेले नाहीये. स्थलांतर पण काय पुस्तक सगळ्या जुनच दिलंय 2001च्या अनुसार, आणि हे पण काय दिलेलं आहे. तर याचं उत्तर पहिले सांगा, मग आपण हे करूया. एक, कारण की यावेळेस काय होतं इथं बघा, मी परत सांगतो, तेलुगू 7.19% स्पीकिंग पीपल, स्पोकन लँग्वेज किती होते? 17.19. ओके. आणि त्यावेळेस 2001 नुसार मराठी किती होतं आपलं? 6.9. हा एक भाग लक्षात घ्यायचा आहे. ओके, ब आणि क. आता ते हिंदी दिलंच नाही, 46% भारतात तर हिंदी स्पोकनच आहे, त्यामुळे हिंदी आणलंच नाहीये त्याच्यात. हिंदी नंतर 2 नंबरला भारतात कोणी असेल तर बेंगॉली, हे लक्षात घ्यायचंय. हिंदी नंतर मी आता लेटेस्टचा पण लिहून देतो तुम्हाला, तो वेगळा ठेवा, 2 मिनिट फक्त एक्सप्लेन करतो. हा त्यावेळेसचं उत्तर हे बरोबर आहे. ओके. आत्ताचा फक्त लेटेस्ट अपडेट करून घ्या, जो बदललेला आहे. आता कुठलं? बट ऑब्वियस काय असणार? 1 नंबरला हिंदी असणार. त्यासमोर लिहून ठेवा 43.6%. फक्त 5 लिहा म्हणजे लक्षात राहील ते. 2 नंबरला कोण आहे? स्पोकन मध्ये बेंगॉली, भारतात 8.03. नाव 3 नंबरला मराठी, आपण गेलोय, करून दाखवले असं. ओके. 6.86. महाराष्ट्र कितीवर आलाय, म्हणजे सॉरी मराठी लँग्वेज कितीवर आली आहे? 3. आणि त्याच्यानंतर तेलुगू खाली गेलेला आहे नवीन आकडेत 6.7. तेलुगू खाली आहे आणि मराठी काय झालं नवीन आकड्यानुसार? वर आलेला आहे. देन तमिळ 5.7. येस. देन गुजराती 5.54. देन उर्दू 4.19. माझं म्हणणं उर्दू पर्यंत माहित पाहिजे, कुठपर्यंत? बरेच वेळा आपल्या मग एकदम चुकीचं होऊन जाते. मग आपण काय करतो, इस्लामिक किती पॉप्युलेशन आहे, ही किती आहे, मग उर्दू जास्त, असं लागते आपल्या लॉजिक, जे एकदम चुकीचे असतात ते इथं बसवायचे नाही, हे लक्षात घ्यायचं. पण हा लेटेस्ट डेटा दिलेला त्यांनी, तो लेटेस्ट काय करायचा आहे लक्षात ठेवूया. हे लहानपणीचे प्रश्न सांगा बरं उत्तर. किती लोकांचं बरोबर आलंय? मला सांगा लॉंगेस्ट रेल रूट इन इंडिया. विवेक. डेस्टिनेशन दिब्रुगड ते कन्याकुमारी, ती लॉंगेस्ट, बरोबर ना? लक्षात घ्यायचं. सोप्या हुसेन एक्सप्रेस वगैरे काय असेल तर लक्षात घ्यायचं. कन्याकुमारी. त्याच्यातली तुम्हाला कोरोमंडल म्हणजे कुठली आली? ईस्टर्न कोस्ट. ओके. कोकण रेल्वे म्हणजे त्याला काय म्हणतो आम्ही? वेस्टर्न कोस्ट. हे लक्षात ठेवायचंय. पण एका काळात असे प्रश्न पडायचे, आता मी जुन्या प्रश्नांमधून सुरू आणलं, हा सुद्धा इथं लक्षात ठेवायचा. हा, आता ह्याच्यातले थोडेसे याचे मांडताना शब्द थोडे चुकले, पण सांगू शकाल का? काय विचारलं? राज्य प्राणी पाहिजे, राज्य पक्षी पाहिजे, राज्य जुळी लावा लागली पाहिजे. ठीक आहे.
ते इंग्लिशमध्ये सोडूनच द्या, काहीतरी झालं असेल. रान म्हैस, इट्स अ ओके वाईल्ड बफेलो, इट्स अ वाईल्ड बफेलो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये बघूच नका, मराठीत बघा. चला उत्तर सांगा, कोणाला आलेलं आहे? इट्स ऑल अबाउट आर द करेक्ट, सर्व योग्य. फक्त आता बघा, आपल्या राज्यसेवेनं प्रश्न विचारला होता, तुम्हाला आठवत असेल नसेल, राज्यसेवा फ्री मध्ये प्रश्न पडला होता, पीओक्यू बघितले तर हत्ती हा खालीलपैकी कुठल्या राज्याचा राज्य प्राणी नाही, असा एक प्रश्न पडला होता. आणि त्याच्यात लक्षात घ्यायचंय कर्नाटक, केरळ, झारखंड आणि तमिळनाडू होतो. तमिळनाडूचा नाहीये, तमिळनाडूचा कोण येतं तर तमिळनाडूचं लक्षात घ्यायचं निलगिरी घाट नाही, निलगिरी थार. ही पहाडी बकरी आहे, काय एक पहाडी बकरी आहे, निलगिरी थार त्याला म्हणतो. ठीक आहे, तामिळनाडूचा याच्यात लक्षात घ्यायचं आहे. हे जर असेल इथं तर इमेरल डोहो, आता ते इंग्लिश मध्ये लिहायला पाहिजे, इमेरल डोहो, DOV आहे, तो एक पक्षी तिथं आहे, हा तामिळनाडूचा आहे. हत्ती कोणाचा आहे तर कर्नाटकचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. हत्ती झारखंडचा आहे, हत्ती केरळचा आहे, हा पण लक्षात घ्या ना. हत्ती ओरिसाचा पण, हत्ती ओरिसाचा आहे. आता राज्य प्राणी का करतात का नाही करत, ज्याची संख्या कमी झाली, ज्यांना अवेअरनेस करायचा आहे त्याला ते स्टेटस देऊन टाकतात, हे लक्षात घ्यायचंय. तर हत्ती या झारखंड, केरळ, ओरिसा आणि कर्नाटक या 4 राज्यांचा राज्य प्राणी काय आहे, हत्ती आहे, लक्षात घ्यायचा. इथं फक्त ग्रेट हॉर्नबिल लावायचा. हॉर्नबिल मध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल धनेश, किंवा मग इथं ग्रेट आणि दुसरा एक ग्रे हॉर्नबिल. ग्रे हॉर्नबिल आपल्या म्हणजे तुमच्या उत्तरेकडच्या पश्चिमेला जास्त आढळतो, तो झाला तिथं लक्षात घ्यायचंय. चिमणी दिल्ली त्यांनी यांची काय केली आहे, स्पॅरो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय लिहिलंय, स्पॅरो लिहिलंय बाबा. आणि ते नीलगाय, मलाही माहित नव्हतं किंवा त्या आपल्या याच्यात हा प्रश्न युपीएससी पळून गेलेला आहे, थोडं मिक्स केलं फक्त युपीएससीला पडलेलं. नीलगाय हा तिथला काय हे प्राणी आहे, हा पण लक्षात घ्यायचा. तुमचा असणार छत्तीसगड, त्याला आपण म्हणतो रान म्हैस, ते तिथे आहे. आणि बस्तर मस्तर नाही, इथं त्याला नावच त्याचं काय आहे, त्याचं नाव आहे हिल मॅना. हिल मॅना नावाचा एक पक्षी आहे, त्याचं त्यांनी दिलेलं आहे. सो एकदा लक्षात ठेवून घ्या. फक्त युपीएससी सगळे पडलेले आहे, पुढे पडलेले आहेत. युपीएससीत असणारा एन्व्हायरमेंट मधला हा पडलेला, तिथून फक्त मिक्सिंग केलं आणि विचारण्यात आलेलं आहे. कोणा झाला काय करतं बरोबर ते, बरं, गुड. सोपा प्रश्न, सोपं उत्तर, लवकर. हे कुठल्या राज्यात आहे, किती उंची आहे, तुमच्या आकडे पाठ आहे, माझ्या पाठ नाही. 26 किती, 95. कुठं राज्य सांगा, राजस्थान, बरोबर ना. अरवली किती उंची, 17, 22. कुठं राज्य, राज्य डोळाबेट्टा, तमिळनाडू, कर्नाटक, हा तमिळनाडू. किती उंची, 26, 37. अरमाकोंडा कुठे आहे, राज्य सांगा बरं. अरमाकोंडाचं कोण सांगू शकेल राज्य, हा करेक्ट, आंध्र प्रदेश. ओडिसा लक्षात नका घेऊ, 1680, पूर्व काळातील सर्वात उंच शिखर. आणि धुपगड कुठलं आहे, सातपुडा, मध्य प्रदेश. तिकडलं तुमचं काय असेल ते छिंदवाडा किंवा पचमडी, तिथं आहे. उत्तर लिहिलं त्याचं एक, त्याला असेल मस्त, बरोबर, सोपं आहे. नेक्स्ट, व्याघ्र संवर्धनापासून जागरूकता निर्माण होण्यासाठी 21 जुलै 2017 रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानासह पहिली व्याघ्रगणना 2006 मध्ये, 2022च्या व्याघ्रासह वाघाची संख्येत महाराष्ट्र भारतात 3ऱ्या स्थानावर आहे. उत्तर सांगा काय आहे, उत्तर 2x, फक्त ब. काय चुकलंय हो इथं, 29 जुलै. लक्षात घ्या, 2010 ला स्टार्ट करण्यात आला. 2010 ला सेंट पीटर्सबर्ग इथं एक परिषद भरली होती. त्या सेंट पीटर्सबर्गच्या परिषद ठरवण्यात आलं की आता वाघाची संख्या वाढवणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी परिषद झाली ती तारीख आहे 29 जुलै 2010. व्याघ्र दिन आंतरराष्ट्रीय 6 वया केल्या, बरोबर, त्या दिवशी सुरू झालाय तो व्याघ्र दिन. 2006 पासून आपण काय केलं, आपली व्याघ्राचा सेन्सस जो सुरू केलाय प्रत्येक 4 वर्षांनी करतो. आणि वाघाची संख्या महाराष्ट्र 3ऱ्या नाही, कितव्या क्रमांकावर आहे, 4थ्या. पहिला सांगा, पहिलं सगळ्यात कोण आहे व्याघ्र संख्या 2022 नुसार, मध्य कॅपिटल ऑफ द, बरोबर आहे, टायगर संबोधलं तर मध्य प्रदेश. 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबर उत्तराखंड आणि 4थ्या नंबरला मला वाटते 444, बरोबर ना. महाराष्ट्रात 444 संख्या झालेली आहे, तो एक भाग इथं बघून घ्या. नाउ नेक्स्ट, भारतातील जंगल वृक्ष व्याप्त एकूण भारताच्या भूक्षेत्राच्या 26.39% एवढे आहे. भारतात जगात एकूण भूक्षेत्र 7व्या स्थानी आहे. आणि भारतातील 15 घटक राज्य केंद्रशासित प्रदेश एकूण भूक्षेत्राच्या 33% वनांचे आहे. याचं उत्तर ठीक आहे, पहिले आपण चेक करू. याचा काही संबंध नाही, इनकरेक्ट, बरोबर आहे. आता लक्षात घ्यायचंय किती आहे इथं आकडा जर बघितला 24.62. तुम्ही लक्षात घ्यायचंय जंगल किती आहे आपल्या महाराष्ट्र भारतात, 21.71%.
आणि वृक्ष म्हणजे ट्री कव्हर 2.91. यातला फरक कळतो का प्रत्येकाला? जंगल म्हणजे काय? जर सतत 1 हेक्टरपेक्षा अधिक वृक्ष असेल तर त्याला जंगल म्हणतात. 1 हेक्टरपेक्षा कमी वृक्ष असेल त्याला ट्री कव्हर म्हणतात. कारण की शहरातलं पण कन्सिडर करावं लागेल ना, बरोबर? त्याला ट्री कव्हर म्हणतात. सो ट्री कव्हर इज कम्प्लीट वेगळं आणि इट्स अ फॉरेस्ट. आणि ट्री अँड फॉरेस्ट कव्हर टोटल इज किती आहे तुमचं? 24.62. हे कमी होता ना, वाढलेलं आहे. फक्त फॉरेस्ट कव्हर विचारत किती लिहाल? 21.71. हे लक्षात घ्यायचं. फॉरेस्ट अँड ट्री इज अ डिफरंट. ते एकत्र केल्यानंतर त्यामुळे हे वाक्य चुकलंय. आणि आपल्या असणाऱ्या जो फॉरेस्ट रिपोर्ट ऑफ इंडिया 2021 आपण सध्या वाचतो, 23चा येईलच, माहित नाही कधी येत होतं, 23 झालेला आहे. तो ऑलरेडी तेव्हा लक्षात घेईल की 7व्या स्थानी नाही आहे भारत. कितव्या स्थानी आहे? 10व्या. तो अगेन हे पण काय आपलं चुकलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. एकूण जगाचा विचार करते गेली आहे 10व्या स्थानी आहे. आता फक्त क, इथं ऑप्शनच नाहीये. ऍक्च्युली फक्त क बरोबर आहे. त्यातच दिलेलं आहे फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये की भारतातील घटक राज्य केंद्रशासित प्रदेश एकूण भूक्षेत्राच्या 33% पेक्षा 33% कुठल्या पॉलिसीने ठरवलं तुम्ही? 1988 फॉरेस्ट पॉलिसी किती टक्के पाहिजे? 33% क्षेत्र. आणि भारतातले एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केले तर असे किती निघतात? फक्त 15 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहे का ज्यांची संख्या काय आहे? 33%. बट ऑब्विसली कुठले असणार? नॉर्थ ईस्टचे, बरोबर आहे. किंवा काय असणार? एखादं ओडिसा, छत्तीसगड, जिथं जंगल काय आहे? जास्त आहे. महाराष्ट्रालाही कमी आहे. तुम्हाला माहित असेल 16.9 का 8च आहे, बरोबर ना? महाराष्ट्र अजून 17%च्या वर खाली आहे. नेक्स्ट उत्तर लवकर चला. उत्तर अक. गाळाच्या मृदेत पलाशचे प्रमाण किंवा स्फुरत का उलट आहे? पलाशचे प्रमाण काय असतं? अधिक असतं. हे तर बरोबर आहे ना. गाळाचे अॅल्युअल सोईल भारतात किती टक्के आहे? 40%. पलाशचे प्रमाण काय असतं? उलट अधिक असतं, स्फुरत नाही. पलाशचं प्रमाण. वाळूच्या कणांचे प्रमाण गंगेच्या मैदानात पूर्वेकडून पश्चिमेकडे काय काय जाताना वाढत जाते की काय होत जाते? सांगा मला. वाढत जात, बरोबर ना. आणि त्यानंतर लास्ट काय प्रश्न की गाळाची खादर, हे सगळ्यांनाच माहिती आहे. खादर मादर काय? तर त्याच्यामुळे खादर ही मृदा म्हणजे वाच सॉरी खादर म्हणजेच काय? नव्या गाळाची. इथं काय दिलेलं आहे? हे कितीतरी वेळा झालेलं आहे, म्हणून मी तसं म्हणतोय. त्यात माइंड करायचं असतं की अ आणि क. ओके. आणि ते घ्यायला दुसरा अर्थ, तसा करू नका. असे 2-4 प्रश्न त्याचे परत परत ते येते. भारतातील जैविकता राखीव बायोस्फिअर क्षेत्रांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम असणारा लावायचा आहे. बरं, मग स्टेट सांगा. ठीक आहे, 2 पकडलं म्हणजे क. दक्षिणेकडून अगस्तमाले कुठे आहे? तमिळनाडू. अगस्तमाले चर्चेत काय आलं होतं? लक्षात घ्या. युनेस्कोने रिकॉग्नाइज केलं 2016 जुलै. युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये भारतातल्या एकूण 18 पैकी किती आहे? 10. त्यातला हा सगळ्यात लेटेस्ट आहे. अगस्त मलाई. हा एक लक्षात घ्यायचा आहे. अगस्त मलाई शिखर म्हणजेच ते तुमचं शबरीमाला मंदिर, त्याच्यासाठी हे ओपन झालं होतं महिलांसाठी, ट्रेकिंगसाठी. याला ओपन करण्यात आलं अशी एक न्यूज होती तेव्हा कोविडच्या आधी, त्याच्यामुळे याला ओपन केलं. अगस्त मध्ये लक्षात ठेवायचंय. मग त्यानंतर ड म्हणजे काय? सुंदरबन. कुठं आलं? पश्चिम बंगाल. त्याच्यावर गेलं की अ म्हणजे काय आलं? अमरकंटक, छत्तीसगड, बरोबर आहे. आणि पचमणी काय? थोडंसं वर आहे एमपीच्या भागात. हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. त्याच्यामुळे हा क्रम योग्य आहे. 2 नंबर. मोठे वाक्य म्हटलं मलाच वाचायला कसं होतंय? हा, तुम्ही वाचून घ्या, उत्तर सांगा. ठीक आहे, काय उत्तर यायचं? 3. हा, बरं. अ क ड काय विचारलं? योग्य विधान. ब मध्ये काय चुकलंय? हा, सिक्कीम फक्त 2 राज्याची आणि एकच राज्याची. कुठलं राज्य आहे? ओनली वेस्ट बेंगॉल, दार्जिलिंग. बाकी कुठल्याच राज्यात सीमा लागत नाही, बरोबर आहे. तुम्ही जर पश्चिमेला गेले तर काय लागणार तुमचं? नेपाळ. पूर्वेला गेले तर काय लागणार? भूतान. उत्तरेला गेले तर तिबेट किंवा चीन. करेक्ट. तसं सिंपल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि हे बरोबर आहे. जर सिक्कीम येतं, सिक्कीमला वनस्पती शास्त्रात स्वर्ग वगैरे असं म्हणतात. हा पण प्रश्न पळून गेलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या 3चे अ व क ड काय बरोबर आहे हे लक्षात घ्या. सांगा परत. राज्य आणि लोह पोलाद प्रकल्प. इथं हे झेलम चुकून झाला, सेलम पाहिजे का सालेम पाहिजे? सालेमच ना. सालेमच आहे ना. तमिळनाडू कुठे आहे? 7व्या का कितवी तरी 85 विधात परत ते चालू केला, तोच प्रकल्प तो लोहा पोलाद. काय याचं उत्तर? 1. बर्णपूर कुठे येईल? पश्चिम बंगाल. मग अशी आसनसोल बघितलं ना, तिथंच ते काय जवळ बर्णपूर आहे. भद्रावती कुठे येईल? कर्नाटक. लक्षात घ्यायचंय. भद्रावतीला असतं स्टील टाउन असे संबोधतात. भद्रावती वेल नोन इन द स्टील टाउन इन कर्नाटक असं त्याला म्हटलं आता. हा पण एक पॉईंट आता लक्षात ठेवा. सालेम. सालेम कुठे आहे? तमिळनाडू. हे लक्षात घ्यायचंय.
आणि त्यानंतर काय असं रूर केला, सगळ्यांनाच माहिती आहे लोह पोलाद ते कोणते, त्याच्या ओडिसामध्ये असणार हा पण पॉईंट लक्षात घ्यायचा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. वाचत नाही, उत्तर सांगा पहिले मला. 26 उत्तर काय? वरील सर्व काय म्हणजे योग्य? मग कशाला म्हणते हो? 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंत असल्या उष्णकटिबंधीय आर्द्र पान झडी वने आढळतात. हे वाक्य काय आहे? बरोबर का चूक सांगा मला. मॉइस्ट डेसिड्युअस बरोबर आहे ना? 150 ते 200. दुसरं, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनात प्रामुख्याने उत्तर भागात चंदन तर दक्षिण भागात सागवान. का उलट गेलेलं आहे? उत्तर भागात सागवान, दक्षिण भागात चंदन. चंदन तस्कर वीरप्पन वगैरे. ओके. उष्णकटिबंधीय काटेरी वनांमधील वृक्षांची उंची मध्यम, घनता सुद्धा मध्यम. काय संबंध आहे? विरळ असते, मध्यम वगैरे नसते. आणि देअर इज द शॉर्ट बुशेस, काय असतात? स्क्रब अँड बुशेस, छोटे छोटे गवत आणि झुडपे. त्याच्यामुळे हे वाक्य काय चूक आहे. अकेशिया खैरे उष्णकटिबंधीय पानझडी, काय संबंध? खैरे कोण आहे तुमचं? काटेरी आहे. अकेशिया आपण काय करतो? आपण राजस्थान मध्ये लावतो काटेरीमध्ये, बरोबर आहे? हो, त्यामुळे हे पण चूक आहे. ओनली अ. कोणत्या नदी उत्तर वाहिनी आहेत? कोणत्या नदी उत्तर वाहिनी आहेत? उत्तर द्या. आयोगाचं उत्तर एक आहे, आयोग एक्सप्लेन, बरोबर. त्याला काही काही शंका असतात. आता याच्यात काही संबंधच नाही. चंबळ यस असणारच आहे. साबरमती खाली येते, एलिमिनेट झाली. बेटवा वर जाते, नर्मदा पश्चिमेकडे जाते, केन वर जाते, मही खाली येते, सोन वर जाते, सिंधू पण सुरुवातीला अशी वर जाते ना, बरोबर आहे. आणि मग ती उठून घेते. आहे त्या ऑप्शन तुम्हाला उत्तर काढायचं, लक्षात घ्या. जर तुम्ही नाही म्हटलं सिंधू, काय सिंधूला तुम्ही ठरवलं नाही, आपण चर्चा करू उत्तरापर्यंत पोहोचू, मान्य आहे. पण ऑप्शनच नाही सिंधूला उघडलं तर बाकी तर शुअर आहे ना, त्यात तुम्हाला ऑप्शनच जावंच लागेल. हे लक्षात घ्या. त्याला म्हणतात एमपीएससी. क्लिअर आहे ना? बाकीच्या खालीवर. हा, महाराष्ट्रात सांगा बरं कुठली आहे का उत्तर वाहिनी नदी? महाराष्ट्रात कोणी उत्तर वाहिनी नदी आहे का? नाहीये. आपल्या दक्षिण वाहिनी आहे, लाईक द वर्धा, लाईक द वैनगंगा, बरोबर आहे. पण आपल्या महाराष्ट्रात उत्तर वाहिन्या नद्या नाहीये. सेंट्री आपला महाराष्ट्र केंद्रदागी जलप्रणाली क्रिएट नाही करत. त्याला काय पाहिजे? केंद्रदागी जलप्रणाली. ते माळवा पठार. लवकर उंचीनुसार क्रम लावा. 3 उत्तर नाहीये, दुसरं काही उत्तर सांगा. मग 4 लावा सर. 3 नसेल तर 2. तिचं मला वाटते काय, हे धौलागिरी हे सगळ्यात जास्त असायला पाहिजे. 8172 बरोबर ना? कैलास 6714, हरमोश 7397. हरमोश विचारून घेतलेलं तुमच्या टेक्निकलच्या एक्झाम मध्ये. नंदादेवी सगळ्यांना माहिती 8817 आणि कामेट जी दिलं आहे 7756 असं ते दिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. ओके. एक आणखी मला सांगा की हरमोश फक्त मला सांगा सिंधूच्या वर आहे का सिंधूच्या खाली आहे? कोणाला नकाशा पाठ आहे? पाठ म्हणतोय मी. कोणावर नकाशात खपवलंय डोकं? कारण की बघा, सिंधूच्या खाली नंगा पर्वत नावाचं शिखर आहे. सिंधू त्याला क्रॉस करून वरून जाते ना. आणि याच्या वर असणार, लक्षात घ्यायचं आहे, पुढे तुमचं हरमोश, राकापोशी नाव ऐकलंय, पडलेलं टेक्निकल एक्झाम मध्ये पडलेले म्हणून घेतले सांगतोय. तिकडनं आणि मग नंगा पर्वत इकडे गेलं तर परत या साईडला तुमचं आपलं K2 येतं. तिचं ब्रशरमुम मशरमुम काय असेल ते येतं. आणि मग जेव्हा तुम्ही हिमाचल किंवा उत्तराखंड मध्ये घुसता ते जास्त विचारतात. मान्य आहे, कुठले केदारनाथ, गंगोत्री, तुमचं असणार नंदादेवी, बरोबर आहे, हे जास्त विचारण्यात आलेलं आहे. किंवा कामेट, बंदरपूछ हे इकडे आहे. आणि मग उरलेले कुठे सगळे नेपाळमध्ये, ते गौरीशंकर, माउंट एव्हरेस्ट, हा कांचनजुंगा तर माहितच आहे. आणि असणार काय नकाशा थोड्या डोळ्यात क्लिअर बसवायचा. जिथं एक तुम्हाला उंचीचे चान्सेस कमी आहे, रच काय लावा, उत्तर किंवा दक्षिण किंवा पूर्व किंवा पश्चिम रचा, हे जास्त चान्स आहे. लवकर चला. तर आता आम्हाला काय तेवढं बेसिक अंदमान निकोबार करून यायचंय. अंदमान कुठे आहे? बंगालच्या उपसागरात, एवढं आम्हाला माहित होतं, बरोबर ना? आणि अरबी समुद्रात आहे. तुम्ही आणखीन काय टाकलाय ते लक्षात घ्यायचंय. कटसल, कामोता, त्रिकट हे बेटे फक्त अंदमान मध्ये असून निकोबार मध्ये उलटे गेलेले छोटी छोटी बेटे आहे. आपल्याला एवढं नक्की लक्षात नका, जाऊ दे सोडून बस. लय उदास होऊ नका, एवढं पण माहित नाही आम्हाला असं नाहीये. तुम्हाला फक्त एवढं माहित आहे अंदमानचे 4 विभाग केले. नाव सांगा, पटकन सांगा. उत्तर अंदमान, मध्य, दक्षिण, छोटे. ओके. आणि निकोबारचे किती भाग केले? 3. कुठले कुठले 3? ग्रेट वर येतं का? हा, मग वर काय येतं? कार निकोबार,
मिडल काही लावू नका असंच. बरोबर हाताला मनात देऊ नका. कार निकोबार नंतर काय? ग्रेट निकोबार तर शेवटी पाहिजे ना. मग ते मधलं काढा ना काहीतरी शोधून. तेवढं लक्षात ठेवलं तरी बरंच आहे. तिथं असे अनेक 572 बेटी दिलेल्या आहे स्टेट बोर्डात. बरोबर आहे. 38 विषयावर काय आहे? मानवी वस्ती आहे, वस्ती आहे, काय असेल हे लक्षात घ्या. फक्त मी याला उलटं केलं तर प्रश्न काढ काहीतरी पाहिजे 10वीच्या पुस्तकात काढलाय. वर्ष दोन्ही काय आहे स्टेटमेंट बरोबर आहे. फार मनावर घेऊ नका मीच सांगतोय. जी इन्फॉर्मेशन नाही घ्यायची डोक्यात घेऊ नका. हा प्रश्न पळून गेलेला आहे. फक्त त्याला थोडासा फिरवलेला आहे. चला कोणाचं अ व ब 3 नंबर याच्या आधीचं उत्तर 40चं 3 नंबर अ व ब क चुकलंय ना. 41 कार्यवाही ही हिमगाळाने बनलेला प्रदेश अरुणाचल हिमाचल आहे का नाही. जम्मू अँड काश्मीर उलर सरोवर आणि सरोवरीय निक्षेपण. सरोवरी निक्षेपण म्हणजेच काय? सरोवराच्या भागात असणाऱ्या पाण्यामुळे जलसाठ्यामुळे संचयन होऊन जी मृदा तयार होते तिला काय म्हटलेलं आहे? कारेवा अशी म्हणतात. आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे? केशरच्या शेतीसाठी. डोडा कुठला डिस्ट्रिक्ट आहे? डोडा नावाचा जिल्हा आहे ओव्हर जम्मू काश्मीर मध्ये. डोडा डिस्ट्रिक्ट मध्ये ही मृदा आढळते. ही लक्षात घ्यायची. अरुणाचलचा काही संबंध येत नाही. कारेवा ग्लेशियर डिपॉझिशन नाही म्हणतो आपण त्याला काय म्हणतो. त्यावर थंडी प्रचंड असते पण खालच्या वर ग्लेशियर वर आहे पण त्यातनं नद्या. हा फक्त त्याला ग्लेशियर डिपॉझिशन म्हणत नाही आपण. हिम म्हणजे इथं जर हिमगाळा म्हटलं म्हणून ग्लेशियर म्हटलं असेल तर इट्स फाईन. पण बट ऑब्वियस याचं जास्त रिनाऊन काय करतो आपण? सरोवरीय निक्षेपण. कुठलं निक्षेपण? सरोवरीय निक्षेपण. आणि हिमगाळ म्हटल्यानंतर ग्लेशियर चालला बरोबर ना. हे म्हणजे मोराईनच आहे दुसरं काहीच नाहीये. हा करा विचार. महाराष्ट्रापूर्वी आर्कियन खडक प्रणाली आढळून येते. कडप्पा प्रणालीमध्ये चुनखडीचे खडकांचे साठे विपुल प्रमाणात आहेत आणि प्रामुख्याने भारतातील कोळशाचे साठे गोंडवाना खडक प्रणालीत आहेत. काय उत्तर द्यायचं? वरील सर्व योग्य. वरील सर्व योग्य. हा प्रश्न रिपीट आहे आयोगाचा. एमपीएससी प्रश्न आहे. एमपीएससी ठीक आहे. आणि एमपीएससीच्या जागी जास्त लोक काम नाही. फक्त 2 मिनिटं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. कडप्पा प्रणाली चुनखडी साठे यस मोठ्या प्रमाणात आढळतात. आता फक्त सांगतो महाराष्ट्र पूर्वेकडील जर तुम्ही म्हणाल चंद्रपूर तर बट ऑब्वियस सिंधुदुर्ग मध्ये पण आहे. लक्षात घ्यायचा. पण एकच सिंधुदुर्ग येतं ना तिकडे ऑलमोस्ट येतं. अलग लक्षात ऑलमोस्ट. आता आपल्या खनिज 2 भागात आहे. एक तर पूर्व भागात किंवा पश्चिम किंवा दक्षिण भागात. सिंधुदुर्ग प्रत्येक जागीच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग हे कॉमनच आहे. ओके. पण मोस्ट डॉमिनेटिंग कुठे आहे आपलं? पूर्व. म्हणून त्याचं काय दिलं वाक्य त्यांनी? पूर्व दिलेलं. कमी प्रमाणात आहे पण खनिज मराठवाडा आपण एक्सप्लोज करते ना खनिज. बरोबर आहे. मराठवाड्यात काय करतो? एक्सप्लोज करत नाही. खनिजाच्या बाबतीत पुढे करतो आपण पूर्वेकडे. कोळशाचे जो सगळ्यांना माहिती गोंडवाना. बघा याचा मागच्या वेळेस पण झाला होता प्रश्न. फक्त वर्ल्ड चेंज होता आता भारत चेंज आहे. एल निनो अ व ब इथं काय आहे? मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो. सिंपल आहे ना. होतो. फक्त आता 2च मिनिटं लक्षात घ्यायचं आहे. ज्या वेळेस एल निनो आता एल निनो इज अ कन्सेप्ट आहे. मी परत जेव्हा आपण क्लासमध्ये पण बोललो होतो काय एल निनो काय वॉर्डर त्याला वॉर्म करंट वगैरे म्हटलं तरी तो काय एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट कशी गृहीत धरली आहे त्याने ऑब्झर्वेशन केलं 1990 मध्ये जास्तीत जास्त त्याचे पुरावे सापडत गेले वगैरे. आणि 7-7 वर्षानंतर सायकल बदलतात. पण त्यावेळेस समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढतं. आता हे मी ऍज इट इज कॉपी अगेन अँड अगेन हे युपीएससी आहे त्यांनी शब्द वापरला होता. पण जे पुस्तक हे करून देतात ते पुस्तकी सांगतात म्हणजे 2 डिग्री ते 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत बदल झालेला दिसतो. कशात? तापमानात. पॅसिफिक महासागराच्या ते उंच म्हणजे वाढतं. पॅसिफिक तापमान वाढलं तर बरोबर लो प्रेशर क्रिएट होईल. लो प्रेशर झालं तर भारतातले वारे तिकडे होईल. पण ज्यावेळेस लानिना असतो. लानिना काय तुमचा थंड प्रवाह आहे. त्यावेळेस किती कमी होतं? तर त्यावेळेस 2 ते 5 दिलं नाही साधारणतः 2 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. वाक्य किती? साधारणतः 2 डिग्री सेल्सिअसने काय होतं? कमी होतो. तो पॉईंट एक लानिनासाठी लक्षात ठेवा फक्त. बाकीचं तुम्ही सांगितलेलं प्रतिकूल परिणाम करतो आणि आपल्याला पाऊस पडत नाही त्यावेळेस ते लक्षात घ्या. करा 2001 ते 11 देशात भारतीय लोकसंख्या जवळजवळ ब्राझील देशात एकूण लोकसंख्या एवढी झालेली आहे. भारताची लोकसंख्या वाढ म्हणतोय बरं का. भारताची ब्राझील लोकसंख्येने विचारलंय. आपली 10 वर्षात किती वाढली? जितकी ब्राझीलची पूर्ण लोकसंख्या तेवढी आपण 10 वर्षात वाढवून टाकली. ठीक आहे. त्यानंतर 2011 या दशकात स्वातंत्र्य भारतीय लोकसंख्या दशवर्षी टक्केवारीत घट झाली आहे. आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेश एकत्रित लोकसंख्या ही तुमच्या कोणा एवढी दिलेली आहे तर युएसए पेक्षा जास्त आहे.
काय याच्यातलं ऑल ऑफ द अबव करेक्ट. लोकसंख्येला हातच नाही घालायचा, ओके म्हणून टाकायचं. ठीक आहे, ठीक आहे, मग सांगतोय. आता हे सिंपल आहे. हे कुठे दिलेलं आहे? अगेन द सेन्सस जे 2011 ची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर काही ऑब्झर्वेशन मजेशीर ऑब्झर्वेशन आहे. आणि त्या मजेशीर ऑब्झर्वेशन मध्ये असे बरेच वाक्य त्यांनी वापरलेले आहे की भारताच्या लोकसंख्येबद्दल फार कौतुक केलंय. किती आहे, किती आहे? हा 30. मग आपली किती? नाही, 27 कोटी, 20 कोटी, 19 पॉईंट समथिंग तर कुठे तुमचं युपीच्या आसपास आहे. बरोबर आहे. आणि महाराष्ट्र आता 12 पॉईंट समथिंग. तेव्हा 11 पॉईंट लास्ट किती होते? 11 कोटी 23 लाख अशी होती. बरोबर आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे? लोकसंख्यापेक्षा जास्त आहे का? तर जास्त त्यांची 32 ची आता आहे. ती कधीची म्हणतोय आपण? 2011, बॅक ऑफ द 14 इयर्स. मी क्लिअर सांगतोय. इथं तुम्ही आलेले आहात जनरल स्टडी. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्याला आपण चिरफाड करू शकतो, पण यू आर बिईंग टू द स्पेशलाइज, देन यू आर बिकम अ फ्युचर. कार्यक्रमच लांब आहे. पण शेवटी आहे तिसं फॅक्च्युअल टेंटेटिव्ह आहे. हे वर्णन त्याच्यावर दिलंय. तुम्ही census.gov.in वर जा. बरोबर आहे. त्या वेबसाईटवर फार मजेशीर दिलंय. युपी बद्दल दिलं आहे की युपीची लोकसंख्या किती आहे, एकूण वाढ ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या एवढी आहे. कोणाची? युपीची. एका वर्षात वाढते म्हटलं एवढी, जेवढी ऑस्ट्रेलियाची आहे. असे तर मजेशीर असे मांडलेले आहे. पण त्याच्यावर पण ठीक आहे. साधारणतः आम्ही युएसए म्हटल्यावर 30 कोटी डोक्यात धरतो. किती? युएसए म्हटल्यावर 30 कोटीच्या आसपास येतं, म्हणून त्यात सांगितलंय. हा असा भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे. ऑल ऑफ द अबव काय करा? हे करेक्ट करा. पुढचा एक प्रश्न आहे, तेव्हा मी तुम्हाला आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आकडेवारी देतो. कधी देतो? जर आपण आता 1 वर गेलेलो आहे आणि आपण जगाचा किती शेअर घेतला आणि चीनचा किती शेअर आहे. त्याचा पण एक प्रश्न आहे, समोर टाकला मी, तिथं मी तुम्हाला देतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा. त्यात युएसचं पण पर्सेंटेज बघू मग आपण. अजून एक प्रश्न आहे समोर, जपान मपान टाकून आलं बघा, ऑस्ट्रेलिया युएस असा टाकला. तिथं मी तुम्हाला तो तिथं प्रश्न कुठून उचललेला आहे त्याचा सोर्स सांगतो. देशात सर्वप्रथम बिबट्याची गणना. वाघ लई झाला, बिबट्यावर आला डायरेक्ट प्रश्न. ठीक आहे. हा त्याच्यावर लेख आला होता आपल्या याच्यात, त्या लेखातनं काढलेला प्रश्न आहे हा, पेपरमध्ये आलेला. गणना करण्यात आली असून ही गणना शिवालिक टेकड्या व गंगेच्या मैदानी प्रदेशात घट वगळून इतर भागात करण्यात आली आहे. काय? पश्चिम घाट वगळून आहे ते, इतर भागात करण्यात आली आहे. आणि यामध्ये सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशात आढळून आलेले आहे. काय उत्तर येईल याचं? काय दिलेलं आहे याचं? अयोग्य विधान. तर अयोग्यच बरोबर, कारण पश्चिम घाट कसं वगळणार ना? पश्चिम घाटात जास्त संख्या आहे. तुम्हाला कधी आढळतं मराठवाड्यात बिबटे आले? विदर्भात गेले नाही आहेत ना. सगळ्यात जास्त कुठे आहे? इथंच ना, पुणे जुन्नर हाच पट्टा आहे ना. त्यामुळे इथं फक्त त्यांनी काय केलंय, मी त्याच्यात काय केलं, मॅन्युप्युलेट केलं. त्याच्यामुळे चूक. यामध्ये सर्व बिबटे यस, सध्या त्याची काही संख्या 12,000 वगैरे समथिंग झालेली आहे सध्या. आणि याच्यात केलेलं आहे त्या लेटेस्ट डेटा. पहिले तुम्हाला सांगतोय, सगळ्यात पहिली मोजणी 14 मध्ये केली होती एकदा, कोणाची? बिबट्यांची. त्यानंतर 18 मध्ये केली, आणि आता एक तिसरी करायची होती, 22 मध्ये झाली नाही. कोणाची? बिबट्यांची. मे बी त्यावेळेस चित्ती येऊन गेले मध्ये, म्हणून ते राहिलेलं असेल काम. पण आता अजून तिसरी मोजणी करणाऱ्या बिबट्यांची याची संख्या वाढलेली आहे. पण बिबट्यांची संख्या वाढते आहे आणि खूप जास्त वाढते आहे. त्याचा तुम्ही दिसतोय. हा न्यूजपेपर मध्ये आलेला प्रश्न होता, माहिती होती, त्याच्यावर तो प्रश्न काढला. उत्तर सांगा त्याचं. हा, तो उत्तर काय दिलाय का? फक्त बन अयोग्य विधान कुठले? हा, फक्त 2 नंबर. नेक्स्ट 46. कोणी द्यायचं उत्तर? भारतात 12% मॅंग्रोव्ह वने आढळतात. भारतात 15 राज्यात, क्षेत्रफळ राज्य हा मगाशी पण रिपीट झालाय, तो इज करेक्ट. भारतात सर्वप्रथम वन धोरण 1972 साली. सांगायचं काय दिलं उत्तर? काय विचारलं? अयोग्य विधान. हा, अयोग्य नसणारे. ठीक आहे, अयोग्य नसणारे. सांगा उत्तर. फक्त म्हणजे करेक्ट विचारलंय ना. करेक्ट काय? हेच आहे. इथं काय पाहिजे? पहिलं भारतातलं वन धोरण सांगा. 1952. 1952 हे पहिलं वन धोरण आहे. तुम्ही फॉरेस्ट रिपोर्ट वाचा, त्यावर दिलेलं आहे. त्याच्या आधी 1894 ब्रिटिशांनी आखलं होतं. किती आखलं होतं? 1894. आफ्टर इंडिपेंडन्स पहिले 1952. दुसरं वन धोरण किती आहे तुमचं? 1988. ओके, तिथं पहिलं विचारलं, हा शब्द इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि 1988 नुसार तुम्ही काय डिसाईड केलंय? 33% इतकं काय पाहिजे? फॉरेस्ट कव्हर पाहिजे. हा त्याच्यानुसार लक्षात घ्यायचा आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्ही म्हणाल किती आहे सर्व? हा 12% मॅंग्रोव्ह वने नाही, आता किती आहे जगातील? 7%. जगाच्या 7%. त्याला अपडेट करून ठेवा. जगातील 7%. आणि कुठे डेटा? तर फॉरेस्ट रिपोर्ट जर वाचायला घेतला तर मॅंग्रोव्हवर बरीच माहिती आहे. कशावर? मॅंग्रोव्हवर. त्या सगळी माहिती त्याच्यात देण्यात आलेली आहे. सांगा पटकन आता इथं.
याचं उत्तर आता सर ते कसं समजायचं, बरोबर ना? कुठून काय कळायचं? हिंट सांगू शकता, हिंट काय होती? याच्यात एक हिंट आहे आणि दॅट इज युअर हिंट, बाकी काहीच नाही. यस, एवढीच हिंट आहे याच्यात. लक्षात घ्या. कसं नाही होऊ शकत ते रेषा. मला सांगा, आपण तर एवढं जसं काही हाताने काढलेले ड्रॉ केलेले मॅप आहे, पण अॅक्युरेसी कशी ते जाऊ त्या बाजूला. नाही सर अॅक्युरेट मॅप पाहिजे आणि हेच आहे पाहिजे, ते मान्य आहे. पण तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, या चिनाबच्या सगळ्या उत्तरेकडच्या कोण आहे? खाली कोण आहे? चिनाब, झेलम, रावी, बियास, सतलज खाली आहे ना. वरच्या साईडने जरी दिला आपण आन्सर पर्यंत पोहोचतो. आणि मग गिलगिट, किशनगंगा, शोक आणि चिनाब. मला यातली सांगा, किशनगंगा कोणाची उपनदी आहे? किशनगंगा कोणाची उपनदी आहे? कारण की किशनगंगावर असणारा तो हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट मध्ये मध्ये चर्चेत राहतो. किशनगंगा कोणाची उपनदी आहे? झेलमची. यस, झेलमची उपनदी आहे. त्याच्यावरचा असणारा हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट तो चर्चेत होता. तो चर्चेत असला बरोबर आयोग त्याला काय विचारतं? प्रश्न विचारतं. हे लक्षात घ्यायचं आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्यावरनं वाद झाला होता. मी सांगितलं असेल तुम्हाला, डिस्प्यूट झाला होता त्यावेळेस. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार अंतिम आकड्यानुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांक लागतो. ओके, स्केड्युल्ड ट्राईब पॉप्युलेशन. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी आदिवासी लोकसंख्या असणारे सिक्कीम राज्य आहे. आणि त्याच्यानंतर 2001 त्या जनगणनेची तुलना करता अनुसूचित जमातीची जनगणनेची तुलना करता अनुसूचित जमातीच्या एकूण लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. तुम्हाला प्रश्न हे करायचं आहे, म्हणजे उत्तर कुठले बरोबर आहे? बरोबर, योग्य विधानच ना. सांगा, कोण सांगेल? काय चुकलं इथं? इट्स नॉट अ सिक्कीम, इट्स अ गोवा. पंजाब तर झिरो आहे. पंजाब हरियाणामध्ये आढळतच नाही. बरोबर आहे. त्यात इथं सिक्कीम नाही, कोण आहे? गोवा. जर मी हाच प्रश्न असा उलटा विचारला तर, महाराष्ट्रात सर्वात कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात आहे? लोकसंख्या म्हणतोय सर्वात कमी. सिंधुदुर्ग. गोव्याला लागून कोण आहे? तेव्हाच लक्षात ठेवा. ते बरोबर ना, ते राज्याचं हे इतकं सिंपल. तसं काहीतरी कनेक्ट करावं लागेल, त्याच्या लक्षात राहत नाही. शेवटी आकडेवारी आहे आणि आकडेवारी इथं हे करतात. मी तर स्टेट देतो. सगळ्यात जास्त MP, त्याच्यानंतर येतं महाराष्ट्र, त्याच्यानंतर येतं ओरिसा आणि त्यानंतर येतं राजस्थान. सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या. आपण हे पण लिहून ठेवू, शेड्यूल्ड ट्राईबची 2011 अनुसार लोकसंख्या आमच्या भारताची एकूण लोकसंख्येच्या होती 8.6%. आणि आमची शेड्यूल कास्ट लोकसंख्या होती ही 16.6%. हे लक्षात घ्या या आकडेवाऱ्या, कारण की मेजर कम्युनिटीज आहेत, याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि तुम्ही म्हणत असाल सर लिंग गुणोत्तर किती आहे? सध्या वेबसाईटवर तो पण आता एकदम दाखवते ते कधीचं, त्यानंतर आता जनगणना झाली ते आता अपडेट दाखवते, बरोबर ना. आकडाचं सापडला नाही, पण 990 लिंग गुणोत्तर दाखवते. कुठे दाखवते? 990 लिंग गुणोत्तर. ट्रायबल मध्ये म्हणतोय मी. आणि बट ऑब्वियस ट्रायबल मध्ये असतं, बिकॉज समाज व्यवस्थाच तशी आहे. हे लक्षात घ्यायचंय. तिथं हा, तिथं जास्त वाढतं, म्हणजे तिथं ते चिराग दिया वगैरे नसतं असं काही. वंशाचा दिवा आला आणि जागला, बरोबर ना. म्हणजे नो मोर डिस्कशन ना. हा, फक्त मला सांगा, पीर पंजाल अँड धौला धार असोसिएट विथ द विच हिमालय? कुठलं? यस, गुड, मध्य हिमालय. बरोबर आहे. पीर पंजाल जम्मू काश्मीर. नागतिब्बा, नागतिब्बा कुठल्या हिमालयाचा आहे? मध्य ध्रुवत कुठला आहे? नागतिब्बा अगेन इट्स मध्य हिमालय. बरोबर आहे. तो पण उत्तराखंड मध्येच आहे. आणि मिश्मी टेकड्या शिवालिक. हा एक भाग लक्षात घ्यायचा. उत्तर द्या. बरं झाले, 50 वर आलोय. मी स्पीड वाढवणार आहे, एवढं होऊ द्या. ऍक्सिडर करतो, कारण रिपीट बऱ्याच गोष्टी आहे. करेक्ट, आपण हे करू. लवकर याचा आन्सर सांगा मला. रूपांतर खळगे मृदू लवकर खनन होणारे असतात? नाही, रूपांतर खळगे असतात टणक असतात, कटिंग असतात, हार्ड इन नेचर असतात. फक्त स्तरित खळग काय असतात? सॉफ्ट असतात आणि ते लवकर काय करतात? खणन होतात. बाकीचं विधान सत्य म्हणता येणार नाही, हे सत्य म्हणता येत नाही.